विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी IAS अकॅडमी मुंबई ठाणे आणि आज गेली 15 वर्ष प्रशासक बना अभियानाच्या माध्यमातून संबोधी करिअर अकॅडमीच्या वतीने किंवा संबोधी करिअर अकॅडमीच्या रेग्युलर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज आपले खूप सारे विद्यार्थी म्हणजे 600 पेक्षा जास्त विद्यार्थी हे अगदी क्लास 1 अधिकारी, क्लास 2 ऑफिसर्स आणि क्लास 3 लेवलला सुद्धा अनेक जे क्लास 3 पोझिशन्स असतात स्टाफ सिलेक्शन्स कमिशनच्या माध्यमातून म्हणा किंवा बँकिंग मधून म्हणा किंवा इंटेलिजन्स ब्युरो सारख्या एक्झामिनेशन्स असतात, EPFO आहे, ESIC आहे, माडा आहे किंवा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर त्यामध्ये आपले सिलेक्ट झालेले आहे. नरेश धनराज हे आज आपल्यासोबत आहेत. सो नरेश धनराज हे माझ्या काळाचोकी ब्रांचला UPSC साठी स्टुडंट होते आणि आता नरेश धनराज जे आहेत तर ते डेप्युटी डायरेक्टर आहेत इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ आणि सांगली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या मिसेस सुद्धा अधिकारी आहेत आणि त्या सुद्धा ज्या कोणतं डिपार्टमेंट आहे नरेश ते उद्योग संचालनालय उद्योग संचालनालय. ओके, दोघांचंही जवळपास सारखंच म्हणजे थोडं सिमिलर फील्ड आहे उद्योगाशी रिलेटेड. सो दोघेही ऑफिसर्स आहेत. ऍक्च्युली संबोधी करिअर अकॅडमीचा एक कन्सेप्ट आहे नवीन ऑफिसर्स कपल नावाचा. सो मागे आपल्या इन्स्टिट्यूशनशी संबंधित असलेले दोन हे आवाज ज्यांना येत नाही त्यांनी स्वतःचं सेटिंग चेक करा, कारण माझा आवाज मॅक्झिमम लोकांना येतोय. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी स्वतःच्या मोबाईलचं किंवा लॅपटॉपचं सेटिंग चेक करा. ओके, कॉल ओव्हर इंटरनेट नावाचा एक ऑप्शन असतो मोबाईलमध्ये तुमच्या, त्यावरती क्लिक केलं की आवाज तुम्हाला येणं सुरू होईल. ठीक आहे. सो मित्र हो, वेळ घेत नाही जास्त. आज काल आपण आपलं सेशन सुरू केलं आणि आपलं जे हे 6, 7 आणि 8 मार्चचं जे हे सेशन आहे हे विशेष करून माझे दिवंगत वडील स्मृतिशेष ज्ञानेश्वर दमडूजी बोरकर जे प्राचार्य होते लाखोटिया बुद्रुक महाविद्यालय कोंढाडी तालुका काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पहिल्या प्रथम स्मृतिदिनी हा विशेष कार्यक्रम मी घेतोय. तसं मागच्या वर्षी जसं त्यांचं 8 फेब्रुवारीला निधन झालं त्याच्यानंतर इमिजिएटली मी विद्यार्थी हितासाठी खूप मोठा कार्यक्रम घेतला होता ऑनलाईन वरती आणि त्या कार्यक्रमाला तो ऍब्सोल्युटली फ्री होता. ऍब्सोल्युटली फ्री असतं की कोणी पण आला फॉर्म गुगल फॉर्म की भरणं सुरू करून देतं म्हणून, आणि त्याचा खूप त्रास होतो, अतिशय त्रास होतो. या सगळ्या सामाजिक ऍक्टिव्हिटी करताना खूप मनस्ताप आणि खूप त्रास होतो, कारण टाइमपास करणाऱ्यांची संख्या स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली प्रचंड आहे आपल्या इकडे. ओके, आणि त्यावेळेस 500 विद्यार्थ्यांनी ऑल इंडियातून रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यातल्या केवळ 125 विद्यार्थ्यांनी ते अटेंड केलं होतं. म्हणजे गांभीर्य किती असते आपल्याला फुकटच्या कार्यक्रमाचं. त्यामुळे मी म्हटलं नाही, ह्या वेळेस काहीतरी डिसिप्लिन ठेवायला पाहिजे आणि म्हणून एक नॉमिनल रजिस्ट्रेशन चार्जेस ठेवले तुमच्यासाठी. आणि त्यातूनही तुम्ही आज माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून जॉईन झालेला आहात. सो वडील स्वतः शिक्षक होते, हाडाचे शिक्षक होते. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम केलं. त्यांचे अनेक विद्यार्थी खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे आणि ज्यांना त्यांच्या हयात असताना मदतीची गरज पडली त्यांना त्यांनी भरपूर मदत केली. इथे हॉस्टेल्स असायचं आमच्या इकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं, तर त्या मुलांना खूप वडील मदत करायचे आणि त्यांच्यातलाच तो एक त्यांनी मला गुण माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याकडून जेवढं काही लोकांच्या दृष्टिकोनातून सामाजिक कल्याणासाठी आणि स्पेसिफिकली विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे बाकीच्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष न देता जेवढं काही आपल्याला समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येईल तर ते आपण केलं पाहिजे. आणि कदाचित त्यांची शिकवण होती की मी जिथे अधिकारी होण्याच्या म्हणजे जिथे एक पोस्ट ऑलरेडी होती CPF ची आणि ते सगळं सोडून नंतर सिव्हिल सर्व्हिसेसचं IAS अगदी सगळं जवळ असताना मी सगळं सोडून नंतर हा एक उपक्रम हाती घेतला प्रशासक बनाव अभियान आणि त्या माध्यमातून आपले अनेक विद्यार्थी आता IAS IPS आणि वेगवेगळ्या पोझिशन्सला आहेत. सो मित्र हो, परत माझ्या वडिलांना श्रद्धांजली मी अर्पण करतो, त्यांना अभिवादन करून आजचा कार्यक्रम सुरू करतो.
आजच्या 7 मार्च 2021 रोजी आपल्यासोबत माझे विद्यार्थी नरेश देवराज आहेत आणि त्यांनी जी काही प्रिपरेशन केली त्यांचं बेसिकली आता इथे जळगाव भुसावळ भागातील बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी की नरेश जे आहेत तर ते जळगाव भागातीलच आहे, खानदेशातील, ज्याला आपण खानदेश म्हणतो. आणि इंजिनिअरिंग होऊन नंतर प्रशासनाची किंवा प्रशासकीय सेवांमध्ये यायचं हे निश्चित करून त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला. आणि माझं काळाचुकीला ब्रांच होतं त्या ठिकाणी नंतर युपीएससीची बॅच सुद्धा त्यांनी जॉईन केली होती. नंतर 2012 मध्ये एमपीएससी थ्रू सरळ सेवेमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो बेसिकली प्रत्येकाने या परीक्षांचा एक वेगळा संघर्ष केलेला असतो. प्रत्येकाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. जी काही स्ट्रॅटेजी असते तर त्या स्ट्रॅटेजीचा फायदा हा लोकांना म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे लोक असतात तर त्या लोकांना होत असतो. तर त्यामुळे ती स्ट्रॅटेजी काय होती किंवा कसं सिलेक्शन होत असताना बऱ्याचदा विद्यार्थी पेशन्स लूज करतात स्वतःचा. म्हणजे 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले की अनेक विद्यार्थ्यांना असं होतं की अरे आपण काय आपलं 2-3 वर्षापासून होत नाहीये. तर हा पण सुद्धा अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे. सो मी नरेशला सांगेल की त्यांनी आता या वेगळ्या विषयावरती की आपलं टार्गेट काय, कसं डिसाईड करायचं, कोणत्या वयात डिसाईड करायचं, अंडर ग्रॅज्युएट लेवलला तयारी करायची की ग्रॅज्युएट लेवलला तयारी करायची, प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आहे ना, कॉन्फिडन्स, पेशन्स, हे जे सगळे अनेक शब्द असतात ते कशा पद्धतीने हे केलं पाहिजे, मेंटरशिपची गरज असते की नसते. ओके, आजकाल युट्यूब वरती खूप व्हिडिओज असतात, अनेक ज्ञान पाजळणाऱ्या लोकांची व्हिडिओज असतात, तर त्यांचा स्पर्धा परीक्षांसाठी कितपत फायदा होतो किंवा दिल्ली पुणे किंवा इकडे तिकडे जाऊन त्याचा कितपत फायदा होतो, असे अनेक मल्टी डायमेन्शनल जे त्यांनी जे आहे तर ते त्यांनी गायडन्स करावं. सो विदाउट टेकिंग टाइम नरेश तुझ्याकडे मी हे देतोय अँड तुझं स्वागत आहे. पण पुन्हा एकदा खूप वर्षानंतर म्हणजे काळाचुकीच्या ब्रांचला मला वाटतं तुझं एक लेक्चर झालं होतं आणि आता हे ऑनलाईन मध्ये पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे. आणि ठाण्याच्या ब्रांचला सुद्धा तू आलेला आहेस आणि मॅडम सुद्धा आलेल्या आहेत. मॅडमने तर मागच्या वर्षी लेक्चर दिलेलंच होतं विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जयंती निमित्त. सो ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. स्वागत. थँक्यू मंगेश सर. नमस्कार मित्रांनो. सरांनी आता मगाशी सांगितलं मी जळगावचा आणि सरांची ब्रांच मी 2012 ला 2009-10 ला काळा चौकी एकदम म्हणजे एकच खोली होती त्यावेळेस आमची आणि फार कमी स्टुडंट होते त्यावेळेस आम्ही जॉईन केलेले. कदाचित आमची पहिली किंवा दुसरी बॅच असावी सरांकडे. त्याआधी माझं खरं तर असिस्टंट डायरेक्टर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं. 2007 ला मी जॉईन केलेलं होतं. एक थोडक्यात मी इकडे कसं वळलो सरांशी आता बोलताना जे डिस्कस झालेलं होतं त्यानुसार मी एक छोटस माझं या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कडे आणि पोस्ट सिलेक्शन पर्यंत एक कसा प्रवास झाला एक थोडक्यात सांगतो. एक इंजिनिअरिंग मी तसं ग्रामीण भागातला तसं फार काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे असं फार काही माहित नव्हतं. पण एक घरून माहित होतं की एकतर इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं आणि चांगलं पेमेंट वगैरे मिळतं कंपन्यांमध्ये, फॅक्टरीज मध्ये असं माहिती होतं. त्यानुसार मग डिप्लोमा नंतर बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जॉब मिळायचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आणि लगेच जॉईनही झालो. पुण्याला थोडे दिवस काम केलं. पण ओव्हरऑल तिथे म्हणजे मी जंगली महाराज रोड ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, तर तिथे राहायचो आणि तिथे आजूबाजूच्या रूम्स मध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारी मुलं होती. एक जस्ट इंटरेस्ट म्हणून त्यांची पुस्तकं जाळायला लागलो आणि पुस्तकं जाळताना जरा इंटरेस्ट वाटला की हे आपल्याला म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जरी होतो आणि आर्ट्स फॅकल्टीज किंवा हिस्ट्री, जिओग्राफी हा विषय आवडत होता आणि ते बघितल्यावर लक्षात आलं की अरे आपण हे काहीतरी करू शकतो आणि मग थोडी माहिती घेतली. एक नंतर एकदा यशदामध्ये एक्झाम होती आणि तिथे मला मंगेश सर भेटलेले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी मुंबईला असतो तर
त्यावेळेस मग जॉब सोडणं हे जरा डेअरिंगच होतं माझ्यासाठी. कारण लहान भाऊ शिकत होते दोघंही आणि वडील फार चांगला फायनान्शियल कंडिशन मध्ये नव्हते. त्यामुळे थोडंसं डेअरिंग करत तो जॉब सोडला. काही मित्रांनी मला थोडा हात दिला आणि जो फॅक्टरीज मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग नंतर चांगलं पेमेंट असलेला जॉब सोडला आणि मुंबईला आलो. मुंबईला असाच एक ग्रुप जॉईन केला आणि नंतर मंगेश सरांशी मधून मधून संपर्क यायचा. आमचा असं काहीतरी ग्रुप झालेला होता की जे तयारी करत होते. वर्षभर गेलं आणि त्या दरम्यान एमपीएससी ची थोडस वाताहतच झालेली होती. रेग्युलरली एक्झाम्स होत नव्हत्या. आय थिंक मी ज्यावेळेस राज्यसेवेची पहिली एक्झाम दिली 2005 सॉरी 2005 का 6 आता आठवतही नाही 6 ला आणि तिचा रिझल्ट जवळजवळ 1 वर्ष 1 महिना आणि 11 दिवसांनी लागला होता आणि त्यानंतर मेन्स झाली होती. एवढा मोठा पिरियड आणि विदाऊट पेमेंट विदाऊट सॅलरी राहणं शक्य नव्हतं. त्या दरम्यान मग मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन केलं आणि सोबत क्लासेस जॉईन केलेत. क्लासेस यासाठी की मार्गदर्शन म्हणून काही माहित नव्हतं. बरेच जण म्हणतात म्हणजे आता इंटरव्ह्यूज वगैरे मी त्यावेळेसही पाहायचो की पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी घरीच तयारी केली आणि मी पहिल्याच याच्यामध्ये पोस्ट काढली वगैरे असे बरेच जण सांगतात. पण त्यातल्या लाखातला एखाद दुसरा असतो. त्यांना फॅमिली बॅकग्राऊंडही तसं मिळत गेलेलं असतं. अगदी लहानपणापासून त्यांची जडणघडण तशी झालेली असते. आपल्याला म्हणजे मुळात नाही इंजिनिअरिंग होईपर्यंत किंवा आता काही जण जे मी बघतोय अंडर ग्रॅज्युएट्स वगैरे आहेत. तुम्ही खरं तर खूप लकी आहात. तुम्ही ह्या म्हणजे इतक्या लवकर जॉईन केलेलं आहे. आम्ही त्यावेळेस म्हणजे माहित नव्हतं. बरेच जण मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 वर्ष जवळपास जॉब केल्यानंतर मग इकडे वळावं वाटलं आणि इथे बेटर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे प्रमोशन्स वगैरे पण होते. कारण बऱ्याच मोठ्या काळानंतर राज्यसेवा झालेली नव्हती. जवळजवळ 4-5 वर्षापासून राज्यसेवाच नव्हती झालेली रेग्युलर. त्यामुळे तो एक चांगला स्कोप होता असं कळालेलं. मग तयारीला लागलो. काही जणांनी त्यावेळेसही सांगितलं की नाही तू स्वतः तयारी करू शकतो. अजून परत काही जण हवा भरणारे पण असतात. इंजिनिअरिंग तुमचा एवढा अभ्यास असतो तर तुम्ही डेफिनेटली करू शकतात. पण खरं सांगायचं तर म्हणजे प्रामाणिक मत आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करू शकतात. नाही असं नाहीये. पण ज्या गोष्टीला तुम्ही 4 वर्ष लागणार आहेत ते तुम्ही 1 वर्ष, सव्वा वर्षावर आणू शकतात. जर चांगले मेंटॉर किंवा मंगेश सरांसारखे काही जे मित्र वगैरे भेटले त्यांनी त्यांच्यासोबत क्लासेस जॉईन केले. त्यांच्यासोबत त्यांच्या इथे मी फाउंडेशन बॅच मध्येच होतो त्यांच्याकडे. मी आणि अजून एक माझा मित्र आम्ही दोघं जण. मी त्यावेळेस बांद्राला राहायचो. जॉब जॉईन केलेला होता पण तरी मला पुढे युपीएससी द्यायची होतीच. युपीएससी म्हणजे जे आय-ए-एस होणं, आय-ए-एस किंवा आय-पी-एस होणं हे खरं तर वेगळं आहे. डायरेक्ट सर्व्हिसेस मधनं मी जी पोस्ट आता म्हणजे मिळालेली आहे ती डायरेक्ट सर्व्हिसेस मधनं डायरेक्ट रिक्रुटमेंट सर्व्हिसेस मधनं जी इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडवर मला मिळालेली होती. त्याही चांगल्या पोस्ट आहेत आता आणि मेनली सेंट्रलच्या चांगल्या पोस्ट आहेत. काही पोस्ट ह्या युपीएससी थ्रूच भरल्या जातात पण डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये असतात. काही स्टाफ सिलेक्शन मध्ये असतात ज्युनियर इंजिनियर्स किंवा सीपीडब्ल्यूडी आणि काही इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स असतात किंवा इतर काही डिपार्टमेंट्स आहेत. तिथे चांगला स्कोप आहे. तर आता एक ओव्हरऑल एक सांगणं हेच आहे की आपण ज्यावेळेस तयारीला लागतो. आता मॅक्झिमम जण अंडर ग्रॅज्युएट्स आहेत इंजिनिअरिंग सॉरी ग्रॅज्युएशन आता करत आहात. तर माझं हे सांगणं हे असेल, एक तुम्ही मोठ्या भाऊ म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता आणि एक मी लहान भावांना एक सल्ला देणार की तुम्ही आता इमिजिएटली कुठेतरी चांगला एखादा क्लासेस जॉईन करू शकतात. सरांकडे आम्ही सरांकडे ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस सर आणि त्यांचे अजून काही कलिग्स होते ते सगळेजण फार जीवापाड शिकवायचे आम्हाला. एकदम म्हणजे पर्सनल लेव्हलला ते येऊन आम्हाला सांगायचं. एक एक ओळ पासून गायडन्स असायचं. रॉड्रिक सर होते. नंतर सुभाष सुभाष सर. कांबळे सर सुभाष सुभाष सर. कांबळे सर येस. होते. त्यांच्याशी बोलणं होत असतं अजूनही. त्यांना कर्नाटका सर्व्हिसेस मध्ये आहेत. तर रेग्युलरली बोलणं असतं आणि
छान असं आमचं एक सर्कलही तयार झालेलं होतं. त्यानंतर माझी ट्रान्सफर झाली. गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे ते आलंच. आणि सरांकडनंही म्हणजे एकदम इतक्या जवळीक त्यांनी ते हे असायचे म्हणजे शिकवताना वगैरे प्रत्येक सब्जेक्ट आणि त्यांच्याकडे अजून म्हणजे आम्ही पास आउट झाल्यानंतरही मी पुन्हा एकदा काही कामानिमित्त मुंबईत गेलो तर मी त्यांच्या इन्स्टिट्यूटला जायचो आणि बरंच तिथे असलेल्या मुलांशी गप्पा-टप्पा मारायचो. एक जस्ट सरांचंही म्हणणं होतं, की तू जस्ट त्यांच्याशी बोल. त्यांना कसं वाटतंय ते. अधिकारी भेटल्यानंतर एक थोडंसं इन्स्पिरेशन येतं. जसं आम्ही असतानाही आम्ही जे काही आमचे सीनियर्स किंवा जे सिलेक्शन झालेले असायचे, एक्झाम दिलेले असायचे त्यांना भेटल्यानंतर खूप छान वाटायचं. तर त्यांना जाऊन भेटायचो. सरांचं मार्गदर्शन त्यांना ज्या पद्धतीने असायचं आणि ज्या म्हणजे एक प्रोफेशनल अप्रोच म्हणजे आता जर बघितलं इंटरनेटवर, YouTubeवर खूप सारे लेक्चर्स अवेलेबल असतात. परत पुण्यामध्ये कोणती पेठ आहे ती? सदाशिव वगैरे. सदाशिव पेठ. तिथे आता मागच्या वर्षी मी काही ट्रेनिंगसाठी यशोदाला गेलो होतो. एक जस्ट मागच्या आठवणी जागृत कराव्या म्हणून एक सदाशिव पेठेत राउंड घ्यायला गेलो. तिथे बरेच अकॅडमीचे बोर्ड्स लागलेले दिसले. 2005 मध्ये हार्डली 1 किंवा 2 युनिक अकॅडमी आणि ते आनंद पाटील सरांची कोणती स्टडी सर्कल आहे. स्टडी सर्कल. हा. दोघं तिघं अकॅडमी असं होत्या. आता तिथे डझनो गणती अकॅडमी झालेल्या आहेत आणि त्यांची फीस सुद्धा भरमसाठ आहे. म्हणजे काही लाखांमध्ये. म्हणजे तो जर विचार केला तर असं वाटायला लागलं की अरे आपण तर म्हणजे आता ह्या काळात जर असतो तर कदाचित आपण अधिकारी व्हायचा विचार सुद्धा करू शकलो नसतो. कारण आताची जी फी आहे म्हणजे कंपॅरिझन जरी केलं तेव्हाची फी आणि आताची फी भयानक आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा मंगेश सरांची फीज किंवा म्हणजे आता जे त्यांच्याशी बोलताना म्हणतो चर्चेतनं जाणवलं की ते एक सामाजिक भावनेतनं ते अजूनही त्या गोष्टीकडे आहेत जे त्यांना मिनिमम जेवढे ह्या गोष्टी लागत असतात त्याची अकॅडमी चालवण्यासाठी त्यांची अकॅडमी एकदम साध्या पद्धतीने फार काही म्हणजे पुण्याला जे मी बघितले तिथे एसी रूम्स वगैरे असतात ह्या असल्या भानगडीत न पडता जे एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणाऱ्या व्यक्तीला हवं असतं की त्याला योग्य मार्गदर्शन आणि त्याचा रेग्युलर अप टू डेट ठेवणं म्हणजे करंट अफेअर्स किंवा बाकीचे जे एक्झामशी लागणारे जे मटेरियल आहे ते त्यांच्याकडनं रेग्युलरली दिलं जातं आणि त्यावरच भर दिला जातो. इतर अननेसेसरी नको असलेल्या गोष्टींवर भर नसल्यामुळे त्यांच्या जे त्यांचे प्रोफेशनल चार्जेस वगैरे जे आहेत त्या कम्पॅरेटिव्हली इतरांपेक्षा म्हणजे खूप चांगलं वाटलं आणि मला त्याच्यामुळे आता बाकीचे अजून काही 1-2 मित्र आहेत जे आमच्या सोबत होते आणि त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची इन्स्टिट्यूट्स ओपन केलेले आहेत. पण मला असं मनापासून कधी नाही वाटलं की जाऊन तिथे बोलावं, भेटावं. कारण शेवटी त्यांनी एक प्रोफेशनल अप्रोच ठेवून एक अर्थार्जनाचा एक हे समजून ते पुढे कामाला लागलेले आहेत. ठीक आहे, तो त्यांच्याही काही फॅमिली रिक्वायरमेंट्स असतात. पण सरांच्या बाबतीत तो अँगल मला नाही जाणवला. इव्हन मी जळगावलाही जे मोठी आता नामांकित इन्स्टिट्यूट झालेली ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांचे ब्रँचेसही झालेले होते. त्यावेळेस आम्ही बघायचो तिथे जाऊन लेक्चर वगैरे द्यायचो एक गायडन्स म्हणून. तर त्यावेळेस त्यांचा एक सामाजिक उपक्रम असल्यासारखं वाटायचं. पण आता सामाजिक उपक्रम न राहता तो प्रोफेशनल झालेला आहे. तर मग त्यामुळे थोडासा टच कमी होत जातो. कारण शेवटी एखादा माणूस समाजासाठी झटतोय तर त्यावेळेस आपला काहीतरी खारीचा वाटा त्यांच्यासोबत लागावा म्हणून आपण त्यांच्यासोबत जात असतो. पण जर एक कोणी केवळ दुसऱ्या अँगलने काम करत असेल तर मग आपल्यालाही नको वाटतं. पण मंगेश सरांच्या बाबतीत मला म्हणजे आता मंगेश सरांनी मला खरं तर 1-1.5 तासापूर्वी सांगितलं, 1.5-2 तासापूर्वी, की "तू जॉइन करशील." म्हटलं, "नाही, तुमच्यासाठी जॉइन करायला काही हरकत नाहीये." थँक यू. कारण समोरच्या माणसाचा उद्देश काय आहे, त्यांचा अप्रोच काय होता, आपल्याकडे बघण्याचा अप्रोच काय होता आणि तुम्ही अधिकारी घडावे यासाठी त्यांनी म्हणजे एक जो अँगल त्यांनी त्यावेळेस हे केलेला ना, तो अजूनही जसाचा तसा आहे. त्यामुळे आम्ही दोघं तिघ जण आहोत. राजेंद्र दुबला आणि आम्ही जेव्हाही भेटतो तुमची आठवण येतेच येते आणि अगदी एक दोनदा ठरलंय की आपण मंगेश सरांना भेटू. पण त्यांना कळालं की तुम्ही ठाण्याला शिफ्ट झालेले आहेत. ज्यावेळेस सरांची इन्स्टिट्यूट तिथे होती, काळा चौकीला होती, त्यावेळेस तिथे जाणं शक्य व्हायचं राजेंद्रलाही. तर तुम्हाला एक इन शॉर्ट सांगावं असं वाटतंय. आता तुम्ही मॅक्झिमम
अंडर ग्रॅज्युएट्स किंवा आता जस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, तर मंगेश सरांसारखी लोक जी आहेत त्यांच्यासोबत जर तुम्ही जॉईन झालात, तर डेफिनेटली यश जे आहे, अर्थात तुमची मेहनत असणारच आहे, मार्गदर्शक रस्ता दाखवणार आहे, मंगेश सर रस्ता दाखवतील, मेहनत तुम्ही करायची, चालायचं तुम्ही आहे. आणि डेफिनेटली यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. फक्त तुमची मेहनत आणि सरांचं मार्गदर्शन ह्या 2 गोष्टी त्यासाठी लागणार आहे. बाकीच्या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या आहेत, आता सध्या एक प्रोफेशनल याच्याने चालू झालेल्या आहेत. राहिली गोष्ट आता आणि कोणत्या एक्झाम द्याव्यात, हे पण जस्ट बोलावसं वाटतंय, की एमपीएससीच्या आता पुन्हा मधल्या काही काळात रेग्युलर झाल्या होत्या, पण आता पुन्हा थोडं स्लो डाऊन झालेलं आहे. एमपीएससीच्या रेग्युलर एक्झाम्स वगैरे होत नाही. मागच्या काही आरक्षणाचा विषय वगैरे त्यामुळे थोडंसं डिले होत चाललाय आणि आता कोरोनामुळे जवळजवळ 1 वर्ष एक्झाम झालेली नाही. मे बी आता 15th और 16th मार्चला काहीतरी एक्झाम आहे. 14 मार्चला राज्यसेवा आणि 11 एप्रिलला कंबाईन एक्झाम आहे. राईट. तर हा. नुसतं एमपीएससी सोबत तुम्ही युपीएससी आणि काही सेंट्रलच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, तर त्याही टार्गेट कराव्यात, ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंटने भरल्या जातात, ज्यांचे काही प्रोफेशनल्स हे असतील, प्रोफेशनल डिग्रीज असतील, म्हणजे एमबीए झालेले असेल किंवा बीई झालेले असतील किंवा डॉक्टर झालेले असतील, तर त्यांनाही चांगला स्कोप आहे सेंट्रल्स मध्ये. स्टेटच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट फार लिमिटेड असतात. जशी मी आता मे बी माझी 2005 ला एकदा एक्झाम झाली होती, 2012 ला झालेली होती. त्यानंतर ऍडव्हर्टाइजच नाहीये. त्यामुळे स्टेटच्या फार त्यातल्या त्यात कमी आहे, पण सेंट्रलच्या रेग्युलरली एक्झाम्स होत असतात. तर तुम्ही त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं. मला असं वाटतं सरांच्या इथे तेही त्याचंही मार्गदर्शन आहे वाटतं, बँक्स आणि बिलकुल बिलकुल. बँक, स्टाफ सिलेक्शन्स, इंटेलिजन्स ब्युरो, सगळ्या आपण कंबाईन काही कोर्सेस असतात आपले, ज्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होतो. एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट सेम असतं, म्हणजे एका सोबतच त्या तिन्ही एक्झामची प्रिपरेशन होऊ शकते. म्हणजे युपीएससीचं डेफिनेटली एक फुल फोकस असायला लागणार आहे. पण समजा जर युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस शिवाय इतर जर तुम्हाला शक्य असेल, म्हणजे जर आता बऱ्याच जणांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड पण एक लिमिटेशन्स असतात. आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगू शकतो, की मला त्यावेळेस कोणती तरी पोस्ट हातात घेणं जरुरी होतं, कारण सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट नव्हता. अर्थार्जन होणं जरुरी होतं. त्यामुळे मी जी पोस्ट मिळाली, इमिजिएटली जी एक्झाम दिली, 2005 ला इंजिनिअरिंग झालं आणि त्याच वर्षी एक्झाम दिली. लकीली त्यावेळेस ते म्हणजे 1 वर्षानंतर ज्यावेळेस मी ज्याही एक्झाम दिल्या, पीएसआय, एसटीआय, राज्यसेवा मेन्स, पीएसआय, राज्यसेवा प्रिलिमिनरी आणि ही इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ह्या डिपार्टमेंटची एक्झाम सगळ्या लगोपाठ पास होत गेलो. तर एवढं तर एक फोकस ठेवलेलं होतं, की आता करायचं आहे, आता परत मागे वळून बघायचं नाहीये. त्या 2006, 7, 8 ह्या दरम्यान ज्याही एक्झाम दिल्या त्या पास होत गेलो. फक्त एवढं आहे, एक चांगलं मार्गदर्शन असलं तर तुम्ही एक्झाम्स इझिली क्रॅक करू शकतात. जे बरेच जण म्हणाले, की घरी होऊ शकतो किंवा फार चांगल्या हायफाय इन्स्टिट्यूट्स मध्ये किंवा दिल्लीलाच जाऊन होऊ शकतात, तर तसं काही नाहीये. फक्त मेंटॉर चांगला असणं जरुरी आहे. तिथे अप्रोच डेव्हलप होणं जरुरी आहे आणि तुम्ही एक्झाम्स क्रॅक करू शकतात, असं मला वाटतंय. मला असं वाटतं मी माझ्या वतीने जे काय बोलायचं होतं ते मी बोललेलो. तुम्ही तुमच्या साईडने काही क्वेश्चन्स मला विचारायचे असतील, प्लीज विचारा मला. नरेश, हा सर. मी स्वतःच एक प्रश्न विचारतो. कारण माझ्या हे लक्षात आहे की राजेंद्र आणि तू ज्यावेळेस दोघेही जण होते, दोघेही जॉब करणारे होते, राईट? राईट. आणि जॉब करता करता काळाचुकीच्या ब्रांच मध्ये येऊन क्लासेस करणं, मला माहिती आहे की ते तुम्हा लोकांना फार जड जायचं, जड. ओके, हो. फार डिफिकल्ट जायचं ते, ती कसरत होती. तर बरेच विद्यार्थी असे असतात, म्हणजे मुंबईमध्ये तर आपण बघितलं तर आपल्याकडे अद्यापही असे अनेक विद्यार्थी असतात की ते जॉब करतात आणि जॉब करता करता त्यांचा हा संघर्ष चालू असतो. आणि त्याच वेळेस असे पण विद्यार्थी असतात की जे फुल टाइम तयारी करणारे असतात. हो. जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही कसरत कशी करायची याच्याबद्दल थोडस सांगितलं तर बरं होईल. कारण अजूनही माझ्याकडे काही विद्यार्थी असे आहेत जे आता आपल्या मॉर्निंग बॅचला आहेत, इव्हिनिंग बॅचला आहेत.
इनफॅक्ट आपल्या इकडे काही पोस्ट होल्डर पण आहेत गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे, परंतु त्यांना पुढे आणखी हायर लेवलच्या एक्झाम्स म्हणजे युपीएससी वगैरे क्वालिफाय करायचं आहे. राईट. तर ते गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे पण, प्रायव्हेटमध्ये जॉब करणारे पण आपल्या ऑनलाईनच्या लेक्चर्सला आहेत सध्या, मॉर्निंगच्या, इव्हिनिंगच्या, वीकेंडच्या बॅचेसला. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? एक म्हणजे सर्वात मेन म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट मध्ये आता मुंबईत जर म्हटलं तर मुंबईत तुमचा मॅक्झिमम वेळ हा प्रवासामध्ये जात असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. तर मुंबईत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असणार आहे. पण तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट केला, आता खरं तर राजेंद्र आणि आम्ही तुमच्याकडे 7 वाजेला येण्यासाठी आम्हाला 5:30 ला उठून 6ची हम्म. ट्रेन पकडून आम्हाला म्हणजे ते स्टेशनला उतरून परत चालत यावं लागायचं आणि मेनली पावसाळ्यात फार तारांबळ व्हायची, कारण ट्रेन्स वडाळ्याच्या इथे येऊन थांबायच्यात बराच वेळ. हम्म. तिथे पाणी वगैरे भरलेलं असायचं, पण ते शक्य व्हायचं कारण आम्ही बांद्र्याला राहायचो. तिथून मग आम्हाला तासभर घरापासून निघाल्यापासून पोहोचेपर्यंत 1 तास लागायचा. तर तुम्ही ते तुमच्या याच्यानुसार म्हणजे आता जॉब करणाऱ्यांना कसं थोडंसं प्रॉब्लेम हा आहे, की तुम्हाला रेग्युलरली काम करून म्हणजे सकाळच्या वेळेत तो तुम्हाला वेळ मिळतोय आणि संध्याकाळी वेळ मिळतोय, आणि काही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर काही असले तर असेंब्ली सेशन वगैरे आले तर तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागतो, किंवा असे काही अर्जंट वर्क्स वगैरे आले, काहींना मार्च एंड वगैरे असतं, तर अशा परिस्थितीत जास्त वेळ द्यायला लागतो ऑफिससाठी आणि ते टाळून चालत नाही. तर मग अशा जो कालावधी पीक पिरियड येणार आहे त्या पिरियडच्या हिशोबाने आधीच तुम्ही तो टाइम मॅनेज करायचा आहे, की मला ह्या वेळेस कदाचित वाचायला किंवा स्टडीसाठी फार कमी वेळ मिळणार आहे, तर मी तो आधीच जो नंतर वेळ जास्त ऑफिससाठी कन्झ्युम करावा लागणार आहे, तर तो मी आधीच त्याचं मॅनेज करणार आहे. तर आम्ही ते तसं करायचो. म्हणजे माझी अधिवेशनाला ड्युटी ठरलेली असायची. अधिवेशन असलं मुंबईमध्ये हेड ऑफिसला असल्यामुळे अधिवेशनाला म्हणजे 7-8 वाजणार ऑफिसमधनं निघायला आणि घरी येतेच 9 वाजणार. तर मग अशा परिस्थितीत मग ट्रेनमध्ये वाचायचं. आणि आता तर म्हणजे स्मार्टफोन वगैरे असतात, तर आपण काही थोडंफार जे लेक्चर्स आपले असतात झालेले म्हणजे क्लासरूम मध्ये वगैरे, तर ते ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ क्लिप वगैरे काहीतरी हे करून तुम्ही रस्त्यात जाता येता वाचू शकतात. किंवा बऱ्याचदा न्यूज वगैरे पण आता मी 1-2दा बघितलं ट्रेनमध्ये वगैरे, जी काही मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची बुक्स हातात होती आणि ट्रेनमध्ये वाचत होती. तर तुम्ही तो जो प्रवासातला वेळ आहे तर तो युटिलाइज करू शकतात. आणि जे मुंबईच्या बाहेर आहेत, आय थिंक त्यांनी फक्त एक हे करावं, की सोशल ऍक्टिव्हिटीज जे आहेत म्हणजे लग्न, इतर समारंभ वगैरे, ते जर लिमिट केले तर डेफिनेटली म्हणजे तुम्हाला वेळ पुरे होऊ शकतो. 4 ते 5 तास तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये, आणि एक्झाम ज्या वेळेस असेल तर त्यावेळेस सुट्टी टाकलेली जास्त बेटर राहील. सुट्टी टाकून अभ्यास करावा पूर्ण वेळ, आणि डेफिनेटली म्हणजे मला असं वाटतं की एक्झाम क्रॅक करण्याइतपत आपण हे करू शकतो. येस. ओके. काहींचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. इतरांचे काही प्रश्न असतील, कारण काल बरेचसे प्रश्न झालेत. आज काही आणखी कोणाचे क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग प्रिपरेशन, अंडर ग्रॅज्युएट लेवलला कशी प्रिपरेशन करायची, किती वेळ अभ्यास करायचा, ओके, कसा करायचा वगैरे वगैरे, कॉन्फिडन्स लेवलच्या संदर्भात असं काही असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. हाय सर, माझं नाव निलेश चौगुले. बोला. हा निलेश. हा, ऍक्च्युली एक क्वेश्चन होता की आता माझं एज्युकेशन तर मी ग्रॅज्युएशन झालं, सध्या मी TCS मध्येच कार्यरत आहे आणि सरांच्या गायडन्स खाली मी सध्या स्टडी करत आहे. पण मला एक थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे की सर, माझं एज्युकेशनला 10 वर्षानंतर मी म्हणजे गॅप पडला, म्हणजे 2012चा मी पास आउट आहे, त्यानंतर मी कधी पुस्तकाला हात नाही लावला. आणि हे त्याच्यानंतर मला माहित होतं MPSC वगैरे, पण मनामध्ये असं वाटायचं करूया, पण असं कधी डेअरिंग कधी झाली नाही की काय की आपण खरंच काय करू शकतो. पण त्या दिवशी सरांचं लेक्चर ऐकून मी बोललं चल, एवढं आपण आयुष्य आहे म्हटलं, काय ना काय करूनच हवे, रोज रोज करण्यापेक्षा बोललो. तर माझं फक्त एकच क्वेश्चन आहे की सर, 10 वर्ष गॅप, त्याच्यानंतर मग स्टडीचं कसं आकलन, योजना कसं, जॉब बरोबर करता करता स्टडीचं कसं नियोजन करता येईल, ह्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स पाहिजे.
अ, मला वाटतं कधी सुरुवातीला म्हणजे आता तुम्ही उशीर झाला असं तुम्हाला वाटतंय, पण सुरुवात होणं हे महत्वाचं आहे. आणि सर्वात प्लस पॉइंट म्हणा जर सांगायचं तुम्ही पॉझिटिव्ह लोक म्हणजे च्या ऑलरेडी संपर्कात आलेला आहात. म्हणजे आता मंगेश सरांसोबत तुम्ही आहात. त्यांची अकॅडमी जॉईन केलेली, तर मला नाही वाटत आता तसं काही एकतर हा कन्सेप्ट डोक्यातनं काढून द्यायचा की मी 10 वर्षानंतर पुस्तकं हातात घेतलेली. कारण आपण कंटिन्युअस जे नॉलेज असतं ते घेत असतो. आजकाल सोशल मीडियातनं पण बरंचसं एक अर्थात ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत त्याच्यातनं. पण आता तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला, तर ऑलरेडी तुम्ही अकॅडमी जॉईन केली, सरांसोबत आहात. तर तुम्ही फुल डिव्होशनने त्यांच्याकडे जर दिलं, तर मला नाही वाटत तुम्हाला कधी वाटेल की मी 10 वर्ष 11 वर्ष, 9-10 वर्ष लेट केलेलं असं कधी वाटणार नाही तुम्ही. तर पॉझिटिव्हली विचार करा, काही तसं काही नसतं. बऱ्याच जणांनी आय थिंक सर तुमच्या बॅचला चव्हाण होते इथे IIT बॉम्बेला. त्यांनी एमटेक झाल्यानंतरही जवळजवळ 4 का 5 वर्ष म्हणजे आय थिंक 30 ॲट द एज ऑफ 35 त्यांनी एक्झामला स्टार्ट केली, प्रिपरेशनला स्टार्ट केलेलं. आणि येस. हां आणि IIT मधून त्याचं हे झालेलं होतं. हो. तो कॉम्प्युटर्स मध्ये बरोबर ना? स्टुडंट. चव्हाण म्हणून होते ते, कारण मी हा. त्यांना एकदा भेटलेलो होतो. अच्छा. त्यांनी 35 ला स्टार्ट केला आणि 37व्या वर्षी त्यांना पोस्ट मिळाली. जे स्टार्ट केल्यानंतर 2-1 वर्ष अर्थात त्यांचा अप्रोच म्हणजे त्यांनी ते IIT मध्ये असल्यामुळे एक फायनान्शियल एक स्टॅबिलिटी होती त्यांना, की आपण इन केस 2 वर्ष 3 वर्ष जरी दिले. पण आता तुमच्या बाबतीत मला नाही वाटत तसं काही आता 10 वर्ष म्हणजे फार काय मोठा आहे हे नाहीये. तुम्ही 21-22व्या वर्षी म्हणजे आता काहीतरी 30च्या जवळपास असणार. हो, तर हो, हो. तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही द्या पूर्ण बाय हार्ट तुम्ही एक्झामला अपिअर व्हा. पुढच्या 1 ते 2 वर्ष ॲट दी मोस्ट तुम्हाला पोस्ट हातात असेल जर पॉझिटिव्हली विचार करून दिला तर. सर थँक्यू. येस. म्हणजे निलेशच्या उदाहरणावरून बाकीच्यांनी धडा घ्यायला काही हरकत नाही, की काही लोकांना या गोष्टी माहिती नसतात किंवा गायडन्स मिळत नाही, म्हणून ते नंतर उशिराने याच्यामध्ये जॉईन होतात. तर खूप जास्त उशीर न करता वेळेवरती जर जॉईन केलं किंवा वेळेवरती आपण याचा सुरुवात केली, तर ते फार हे होईल. म्हणजे इथं आता आपल्यासोबत महाराष्ट्रातील ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आहेत. तर त्यातले काही विद्यार्थी आता जस्ट अंडर ग्रॅज्युएट लेवलला आहेत. तर हे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी निलेशचा हा प्रश्न महत्वाचा असेल. म्हणजे तुम्ही याच्यावरून तुम्हाला समजेल की लोक 30व्या वर्षी किंवा 30व्या वर्षाच्या नंतर सुद्धा प्रिपरेशन करण्याचा विचार करतात. ओके, बरेचसे विद्यार्थी प्रायव्हेट जॉब्स मध्ये वगैरे समाधानी नसतात. आणि काल बरीच चर्चा झाली होती प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉबच्या संदर्भात. सो त्यावेळेस येस, तर त्यावेळेस हेमंत सरांनी सांगितलं होतं की पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या जॉबचं काय महत्व आहे ना, तर त्याबद्दल सर बोलले होते. तर एनिवे काही लोकांनी चॅटिंग मध्ये प्रश्न दिलेले आहेत. मला असं वाटतं चॅटिंग न करता तुम्हाला जर हे करता येत असेल तर तुम्ही विचारू शकता. नम्रताचा एक क्वेश्चन आहे, तलाठीसाठी काही सजेशन. SC कास्ट, ओके, सॉफ्टवेअर मध्ये आहे जॉबला, प्लीज सजेस्ट मी. ओके, तलाठी. आणखी दुसरा प्रश्न, तावरे शिवानी, MPSC चा स्टडी करताना NCERT चे बुक्स रीड करावेच लागतात का? ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, ग्रॅज्युएशन करताना UPSC साठी तयारी कशी करायची, नेमका किती वेळ द्यावा? ठीक आहे, 3 प्रश्न आहेत. तलाठी नम्रता, आपले हे सेशन्स जे आहेत हे बेसिकली आपले हे जे सेशन्स आहेत हे तलाठीच्या संदर्भात नाही आहेत. पण तलाठीचं मी सांगतो, तलाठी गावाकडली नावाजलेली पोस्ट आहे तलाठी. ओके, तलाठी म्हणजे एक फार मान सन्मान असलेला. आम्ही ज्यावेळेस असायचो लहानपणी, तर तलाठी म्हटलं की तो कलेक्टरच असायचा व्यक्ती. ओके, गावातला. कारण सगळं जे काही असतं मोजमाप वगैरे आहे ना, तर ते तलाठ्याकडेच असतं. सातबाराचा उतारा वगैरे हे ते सगळं. सो तलाठ्याची परीक्षा ही आधी नियमितपणे व्हायची, आता नियमितपणे होत नाही. 2 वर्षापूर्वी वॅकन्सीज निघाल्या होत्या तलाठ्याच्या. तर तलाठ्यासाठी कसं असते की जो MPSCच्या क्लरिकल लेवलचा जो अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, अंकगणित,
थोडंसं इतिहास, भूगोल, पंचायत राज, समाज सुधारक, ओके, थोडं विज्ञान, करंट अफेअर्स, चालू घडामोडी, हा बेसिक अभ्यासक्रम असतो. तर तू स्कूल बुक्स वाचू शकते, म्हणजे शालेय पुस्तकं वाचू शकते. ओके, शालेय पुस्तकं अगदी 6वी पासून तर 12वी पर्यंतची पूर्ण पुस्तकं वाचली तरी चालतात. शाळेची आपली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची ती वाचून घे पद्धतशीरपणे. तलाठी परीक्षेच्या संदर्भातला एखादा चांगल्या पब्लिकेशनचा प्रश्नसंच घेऊ शकते. बरेचसे पब्लिकेशन्स उपलब्ध आहेत. के सागर एक पब्लिशन मी सजेस्ट करू शकतो, त्याचा एक प्रश्नसंच तुला उपलब्ध होईल, किंवा इतरही पब्लिकेशन्स आहेत. आणि थोडंसं प्रश्नसंच बघितल्यानंतर आणि पुस्तकं बघितल्यानंतर तुला लक्षात येईल की कुठल्या एरियाजवरती आपल्याला फोकस करावं लागतं. खूप डिफिकल्ट सब्जेक्ट नाहीये, खूप डिफिकल्ट एक्झाम नाहीये ती. पण महत्वाचं असं आहे की ती परीक्षा नियमितपणे होत नाही. त्याच्यामुळे जर प्रत्येक 3 वर्षात जर ती परीक्षा होत असेल, तर आपण 3 वर्ष त्या पदासाठी वाट बघायची का? याचा आपल्याला विचार करावा लागेल. तुम्ही अशा परीक्षांची तयारी करा. समजा आता एमपीएससी राज्यसेवा, तर एमपीएससी राज्यसेवा लेवलची जर आपण तयारी केली, तर त्याचा फायदा आपल्याला इतर ज्या एक्झाम्स असतात, एमपीएससीच्या सबऑर्डिनेट लेवलच्या एक्झाम्स, किंवा इव्हन इनफॅक्ट स्टाफ सिलेक्शन सारख्या एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शनची सीजीएल आहे, सीएचएसएल आहे, किंवा आणखी एमटीएस आहे, त्या एक्झाम, तर त्याच्यासाठी त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे थोडं टार्गेट वाढव तुझं आणि त्या हिशोबाने अभ्यास कर. दुसरा एक प्रश्न होता, एमपीएससीच्या स्टडी करताना एनसीईआरटीचे बुक्स रीड करावेच लागतात का? शिवानीचा प्रश्न आहे हा. नरेश, तू उत्तर दे हिला. एमपीएससीचा स्टडी करताना एनसीईआरटीचे बुक्स रीड करावेच लागतात का? सर, ज्यावेळेस म्हणजे आता मी एमपीएससी ज्यावेळेस दिलेली ना, त्यावेळेसचा जुना सिलेबस होता, आणि त्यावेळेस एनसीईआरटीची म्हणजे स्टडीची आवश्यकता नव्हती त्यावेळेस. त्यावेळेस आपले महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं वाचली तरी चालायची. पण आता म्हणजे आम्ही ज्यावेळेस एमपीएससी सोडली, म्हणजे आय थिंक 2012-13 नंतर, त्यानंतर सिलेबस चेंज झाला आणि बऱ्यापैकी ब्रॉड लेवलला क्वेश्चन्स वगैरे यायला लागलेत. मी मागचे काही आमचे मित्रमंडळी वगैरे त्यावेळेस एक्झाम देत होते, तर मी स्वतः बघितलं तर थोडं लेवल इम्प्रूव्ह झालेली होती बऱ्यापैकी. तर आय थिंक मला वाटतं एनसीईआरटी त्याच्यासाठी लागणार आहेत. ते मंगेश सर, तुम्ही जास्त सांगू शकता, तुम्ही आता त्या गोष्टी टच मध्ये आहात. हो, नाही, मी तर सांगेलच नंतर त्या सगळे हे प्रश्नांचे आन्सर मी म्हणजे आता देईलच. जे क्वेश्चन्स बघितले, तर ते शालेय पुस्तक जे मराठी मीडियमची जी बुक्स होती ती सफिशियंट नव्हती असं मला वाटलं ते लेटेस्ट क्वेश्चन पेपर बघितल्यावर. आमच्या लेवलला म्हणजे ज्यावेळेस आम्ही द्यायचो 2012च्या आधी ज्या राज्यसेवा दिलेल्या, तर त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या हायस्कूलची पुस्तकं होती मराठी मीडियमची. ती वाचूनही पुरे होतं. एनसीईआरटी जर ज्यावेळेस युपीएससी द्यायची असेल, तर त्यावेळेस एनसीईआरटी वाचावी लागायची त्यावेळेस. पण आता आय थिंक एनसीईआरटी गरजेचं झालेलं आहे. मेनली महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो आता, त्यावेळेस 1857 नंतरचा इतिहास असायचा, आता मिडायवल आणि एन्शियंट राज्यसेवेला आहे, राज्यसेवेला आहे. तर एनसीईआरटी वाचलेलं बरं राहील असं वाटतं. तसं मंगेश सर सांगतीलच पुढे नेमकं काय करायचं ते. बिलकुल. बेसिकली कसं आहे ना, सध्या जसं नरेशने सांगितलेलं आहे, निश्चितच पॅटर्न जो आहे तो नक्कीच डिफिकल्ट झालेला आहे. मी जे कोणी माझे विद्यार्थी आता माझ्याकडे जॉईन आहेत एमपीएससीच्या बॅचेसला, राज्यसेवा परीक्षेच्या, त्यांना मी नॉर्मली काय करतो की त्यांना मी आता मराठी मीडियमचे जर विद्यार्थी असले तर त्यांना मी सांगतो की बाबा तुम्ही राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचीच पुस्तकं वाचा. कारण मराठी मीडियमची मुलं असली की त्यांना ते इंग्लिश सोबतचं एवढं खतरनाक ते वैर असते की ते आपल्याला इंग्लिशमध्ये वाचणं म्हणजे आपला पूर्ण दिवस वाया गेल्यासारखं होतं. त्याच्यामुळे जे मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एमपीएससीची तयारी करत असताना मी सांगतो की तुम्ही पुस्तकं वाचताना शालेय पुस्तकं महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाची वाचा, आणि जर शक्य झालं तर हिंदीतली जी एनसीईआरटीज आहेत ती वाचा. मी त्यांना इंग्लिशचं सजेस्ट करत नाही. म्हणजे इंग्लिश मिडियमचे बॅचचे जे विद्यार्थी आहेत माझ्याकडे एमपीएससीची, त्यांना मी तेच सांगतो की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पण पुस्तकं वाचा, आणि काही स्पेसिफिक पुस्तकं आहेत एनसीईआरटीची ती मी त्यांना सांगत असतो. पण
समजा कोणी ही शालेय पुस्तकं वाचली नाही, ओके, ही पुस्तकं वाचली नाही, तरी सुद्धा विशेष काही असा फरक पडत नाही. कारण आम्ही ज्या काही नोट्स देतो, डिक्टेशन्सच्या स्वरूपात म्हणा किंवा शिकवतो, तर त्याच्यामध्ये हे संपूर्ण शालेय अभ्यासक्रम एन-सी-आर-टीचा असू द्या, सी-बी-एस-ई बोर्डचा असू द्या, की तो स्टेट बोर्डचा असू द्या, ते सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये कव्हर झालेलं असतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेव्हलचं कव्हर झालेलं असतं. त्याच्यामुळे पुस्तकं ती वाचलीच पाहिजे असं नाही आहे. वाचायचं कशासाठी? म्हणजे नेमकं काय होते, की शाळेची पुस्तकं कशासाठी वाचायची? हा एक प्रश्न आहे. शाळेची पुस्तकं याच्यासाठी वाचायची, कारण डायरेक्टली हायर लेव्हलची पुस्तकं वाचण्याच्या आधी तुम्ही सुरुवात केलेली असते आणि सुरुवात करताना तुम्हाला थोडंसं परत शाळेत गेल्यासारखं वाटतं किंवा परत तुम्हाला तो सोपा अभ्यासक्रम असतो आणि तो सोपा अभ्यासक्रम जो असतो शालेय जीवनातील, तर तो आपल्याला ग्रास्पिंगसाठी चांगला असतो. म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेव्हल थोडीशी वाढत जाते. ओके. नाहीतर आम्ही सांगणार, की पहिले डायरेक्टली हे स्टँडर्ड पुस्तक वाच. तर तुम्हाला तुमचा एक साधारणतः ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही तयारी करता किंवा ग्रॅज्युएशनला असताना तयारी करता आणि तुम्हाला हायर लेव्हलचा समजा एखादा आर्ट्सचा विद्यार्थी असेल त्याला म्हटलं की सायन्सचं हे हायर लेव्हलचं पुस्तक वाच किंवा सायन्स वाल्याला म्हटलं की आर्ट्स म्हणजे हिस्ट्री जिओग्राफीचं एखादं डिफिकल्ट लेव्हलचं स्टँडर्ड पुस्तक वाच, तर त्याला ते लगेच जमणार नाही. म्हणून सुरुवात ही बेसिकली अशा पद्धतीने स्कूल बुक्स पासून करायची असते. ठीक आहे. तर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून जर एमपीएससीची तयारी करत असाल तर तुम्ही एनसीईआरटीची इंग्लिश मीडियमची पण पुस्तकं वाचा आणि स्टेट बोर्डची जी स्टेट कन्सर्न आहे ती वाचा. तुम्ही जर युपीएससीची तयारी करत असाल तर स्टेटचं तुम्हाला विशेष वाचण्याची गरज नाही. म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही डायरेक्टली सीबीएसई बोर्डची जी साधारणतः 8वी पासून, मी नॉर्मली 8वी पासून सांगतो. बरेच लोक 6वी वगैरे सांगतात, पण मी नॉर्मली 8वी पासून सांगतो आणि ते मग स्पेसिफिकली सांगत असतो की कुठले नेमके चॅप्टर्स वाचायचे आणि कुठल्या पुस्तकातला कुठला पार्ट वाचायचा ते मी सांगत असतो नॉर्मली. ज्यावेळेस विद्यार्थी सगळे एकत्र गॅदर होतात त्यावेळेस. तर तो थोडासा आहे. म्हणजे युपीएससी करता एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड करता साधारणतः काय म्हणतात त्याला धिस वन म्हणजे स्टेट बोर्ड करता तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचू शकता एमपीएससी साठी मराठी मीडियम मधून. ठीक आहे. नरेश, आणखी काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते पण आपण घेऊया. ते तुलाच विचारलेले आहेत. हा, लँग्वेज मधून यस. अमृताचा प्रश्न आहे, नरेश सर आपण कोणत्या लँग्वेज मधून एक्झाम दिली? यस, मराठी आन्सर दिलेला आहे. ओके. अच्छा, ओके. एमपीएससी साठी बुक लिस्ट काय असावी? हा, ज्यांना एमपीएससी आणि युपीएससीच्या पुस्तकांची बुक लिस्ट पाहिजे असेल त्यांनी माझा जो नंबर आहे 8108016455 जो माझ्याकडे आहे, म्हणजे सगळ्यांकडे आहे माझा नंबर, मंगेश बोरकर किंवा संबोधी आय एस अकॅडमी मुंबई या नावाने तुम्ही सेव्ह केलेला असेल तर तुम्ही मला त्यावरती मला मेसेज टाका स्पेसिफिकली की सर मला मराठीमधून बुक लिस्ट हवी आहे किंवा मला युपीएससीची इंग्लिश मधून बुक लिस्ट हवी आहे. तर मी तुम्हा लोकांना ती बुक लिस्ट जी आहे एमपीएससी व्हॉटएव्हर किंवा एमपीएससी किंवा युपीएससीची ती पाठवून देईल. ओके. ह्या लेक्चर नंतर तुम्ही आज पाठवू शकता मला मेसेज किंवा उद्या पाठवला तरी चालेल. ओके. अस्मिता बडेचा प्रश्न आहे, सर तुमचं स्टडीचं शेड्यूल कसं होतं? यस. आणि ओके, कोमलचा प्रश्न आहे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे युपीएससी साठी? ठीक आहे. ओके, कोणत्या? यस. आणि विरेशचा आहे की ग्रॅज्युएशन करताना युपीएससी साठी तयारी कशी करायची? मी बोलेल याच्या संदर्भात. यस. नरेश, शेड्यूल कसं होतं त्याच्याबद्दल तू सांग. शेड्यूल म्हणजे आता मी 2006 ला खरं तर तयारी केली 5 ला पास आउट झाल्यानंतर आणि मी पूर्ण वेळ करू शकत नव्हतो कारण मला फायनान्शियल लिमिटेशन म्हणजे हे होतं, अडचणी होते, तर मग मी जॉब करायचो. पण लकीली मला ते लेक्चरशिप मध्ये जो जॉब होता, मला सकाळी 6 ला निघावं लागायचं, पवईला मला जावं लागायचं आणि तिथे काही लेक्चर्सच्या दरम्यान मला काहीतरी 2-3 तास मिळायचे, एक तासांचं गॅप असायचं. तर त्या दरम्यान मी काही मायक्रो नोट्स वगैरे काढलेल्या असायच्या, तर ते जस्ट ओव्हरलुक करायचो. आणि नंतर मग नंतर एक ग्रुप होता आमचा ठाण्याला, तर ठाण्याला आम्ही एकत्र बसून डिस्कशन करायचो आणि पुन्हा मग डोंबिवलीला जाऊन थोडंसं धावपळच असायची त्यावेळेस. त्यानंतर डोंबिवलीला मी राहायचो त्या आणि डोंबिवलीला मग रूमवर माझे जे रूममेट्स होते, तर ते रूममेट्स सोबत मी 1 तास जस्ट डिस्कशन करायचो की मी आज काय रीड केलेलं आहे. ते होते सगळे कॉर्पोरेट मध्ये काम करणारे होते, पण एक जस्ट माझा अभ्यास व्हावा म्हणून ते ऐकायचे.
ते तुम्हाला कदाचित तसं वातावरण नाही मिळणार, कारण असं सहन करणारे मित्र सगळ्यांना मिळोत असं मला वाटतं. पण नसतील तरी पण काय हरकत नाही, तुम्ही वाचा. कमीत कमी 4 तास तुम्ही जर राज्यसेवा देत असलात, तर 4 तास रेग्युलर ठेवा आणि अ, ज्यावेळेस एक्झाम असेल, प्री किंवा मेन्स, तर तुम्ही 1 महिना तरी पूर्ण वेळ आपल्यासाठी ठेवावा. जर समजा तुम्ही 7-8 महिने कंटिन्यूअस जर 4 तास, 5 तास रेग्युलर स्टडी राहिला आणि सरांचे लेक्चर्स वगैरे जर राहिले, तर लेक्चर शिवाय 3-4 तास तुम्ही स्वतःसाठी द्यावेत. थोडंसं डिस्कशन म्हणजे ग्रुप डिस्कशन वगैरे करावं. तुम्ही समजा कुठे क्लास जॉइन केलेला, सरांकडे जेव्हा क्लास जॉइन केलेला असेल, तर तुमचा एक बॅच तयार होईल. त्या बॅचमध्ये तुम्ही डिस्कस करा. कारण बराचसा स्टडी हा डिस्कशनने पण लक्षात राहतो. आम्ही बराचसा भर हा म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 तास डिस्कस करायचो. तर तुम्ही तसं शेड्यूल करू शकतात किंवा मग तुमचं स्वतःचं शेड्यूल तुम्हाला कसा वेळ अवेलेबल होत जातोय, तुम्ही सकाळी किती वाजता उठतात. आता जर समजा जर तुम्ही जॉब करत नसला तर तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. तर ते प्रत्येक पर्सन टू पर्सन व्हॅरी होऊ शकतं. कंडिशन्स वेगवेगळ्या होऊ शकतात. मी वर्किंग होतो त्यामुळे मला लिमिटेशन्स होते. तुम्ही जर पूर्ण वेळ करत असलात आणि ग्रॅज्युएशन म्हणजे आता जर ग्रॅज्युएशन चालू असेल तुमचं, तर तुम्ही आता म्हणजे ग्रॅज्युएशन सोबत तुम्ही क्लासेस किंवा रीडिंग्स वगैरे काही न्यूजपेपर रीडिंग्स किंवा काही इम्पॉर्टंट मॅगझिन्स असतात, ते तुम्ही आतापासून चालू ठेवायचे आणि जसं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मग पूर्ण वेळ तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकतात. सर तुम्हाला गाईड करतीलच त्या संदर्भात नेमकं कोणतेच बुक्स वगैरे काय हवेत, काय सर तुम्हाला लिस्ट पाठवणारच आहेत. तर मला असं वाटतं प्रत्येकाने शेड्यूल आपलं आपलं ठेवावं. दुसऱ्यांचं शेड्यूल कसं होतं त्याच्यात खरं तर काही उपयोगाचं नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कंडिशन्स असू शकतात. ते बऱ्याचदा मी ते मॅगझिन्स वगैरे मध्ये पण पाहतो किंवा जे पास आउट झालेली जी स्टुडंट्स असतात ते देतात. मी सकाळी 6 वाजेला उठायचो, 5 वाजेला उठायचो, मी हे करायचो, मग ते करायचो, योगा करायचो वगैरे. ठीक आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे फंडे असू शकतात. प्रत्येकाचे नियम वेगळे-वेगळे असू शकतात आणि हे पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. त्यामुळे मी आता काही जण आमचे मित्र रेग्युलरली योगा करायचे. म्हटलं मला योगा नाही आवडत. मला थोडंसं वॉक केलं 1-1.5 तास वॉक केलं तरी चालतं. मला काही योगा नाही करणार. नाही म्हणे योगाने कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हटलं नाही होत. माझं काही कॉन्सन्ट्रेशन नाही होत. मला 9 नंतर 9 ते 11 दरम्यान फुल कॉन्सन्ट्रेशनने मी स्टडी करू शकतो. म्हणजे असं प्रत्येकाचे जर हे वेगवेगळं असतं. मला सकाळी अभ्यास करायला नाही आवडत. सकाळी झोपायलाच आवडतं. काही जणांना रात्री जागायला आवडतं. मला रात्री जागायला आवडतं. ते त्यानुसार मग तुम्ही तुमचं शेड्यूल ठरवावं, असं मला वाटतं. तुम्ही बघा ते. एक्झॅक्टली. बिलकुल, बिलकुल. हां. आणखी काही लोकांचे प्रश्न आहेत. अच्छा, जे प्रश्न विचारतायत त्या लोकांचं म्हणजे त्यांचे काही प्रतिप्रश्न असतील तर ते परत विचारू शकतात आणि शक्यतो तुम्ही माईक आपला अनम्यूट करून प्रश्न विचारला तर बेटर राहील, असं मेसेजेस करण्यापेक्षा. ठीक आहे. आता एक प्रश्न आहे. प्रेरणा वाकोडेचा प्रश्न आहे. मी फार्मसीला आहे, तर माझ्यासाठी कोणती पोस्ट मला मिळेल मेडिकल फील्ड रिलेटेड? फार्मसी म्हणजे प्रेरणा तू एक्झॅक्टली काय करते? बी फार्मसी. ओके. बी फार्मसी. बी फार्मसी कंप्लीट झालाय का प्रेरणा तुझा? नाही सर, थर्ड इयरला आहे मी. ओके. कुठल्या कॉलेजला आहे? दद्दड कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा. अच्छा, तू बुलढाण्याची आहेस का? हम्म. बरं. तुझं स्वतःचं काय प्लॅनिंग आहे बी फार्मसी झाल्यानंतर? एम फार्म करायचं मला बी फार्म नंतर. अच्छा, अच्छा. एम फार्म करायचं आणि एम फार्म नंतर पुढे काय करायचं? जॉब, कुठला जॉब करायचा? फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल म्हणजे प्रायव्हेट मध्ये जायचंय की गव्हर्नमेंट मध्ये यायचंय? जसं म्हणजे कोणता पण. कोणत्या पण. अच्छा. टार्गेट एक ठरवावं म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये जर जायचं असेल तर मी म्हणजे आता बरेच जण काय फायनान्शियल एक स्टॅबिलिटीसाठी काही जण प्रायव्हेट मध्ये जॉब करतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात. तर तुम्ही एक आपलं ध्येय काय ते ठरवायचं आहे की मी गव्हर्नमेंट मध्ये जाऊन जॉब करणार आहे. तर मी वर्षभर, 1.5 वर्षभर मी काही प्रायव्हेट मध्ये किंवा काहीतरी अर्थार्जनासाठी काहीतरी करत राहणार आहे. पण ते माझं प्राईम उद्देश असणार नाहीये. मुख्य उद्देश ते असणार नाहीये. हे असं तुम्ही ठरवू शकतात. किंवा मग जर तुम्हाला प्रायव्हेट मध्ये आता फार्मास्युटिकल्स मध्ये तसं बघितलं तर चांगला स्कोप आहे. तुम्ही तुम्हाला जर प्रायव्हेट मध्ये राहायचं असेल, पण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम
देऊन जर गव्हर्नमेंट मध्ये यायचं असेल, तसं फार्मास्युटिकल्सलाही आहे चांगले स्कोप आहे. एफडीएच्या जागा निघत असतात. फूड इन्स्पेक्टर्स आणि सॉरी फूड इन्स्पेक्टर नाही, फार्मा इन्स्पेक्टर्स असतात, त्यांचे कमिशनर्स असतात. फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन साठी एक सेंट्रलचं पण डिपार्टमेंट आहे एफडीएचं, आणि त्याच्यातही जागा येत असतात, पण त्या फ्रिक्वेंटली वर्ष 2 वर्षानंतर येत असतात. त्यांचं काही फिक्स शेड्यूल नाहीये. त्यामुळे तुमचं ज्यावेळेस हे असेल, तुमचा एक्सपिरियन्स वगैरे पण त्याला कन्सिडर केला जातो. 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक असतो. तर त्यासोबत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, जॉबही चालू ठेवा, आणि तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये चांगला स्कोप आहे तुम्हाला तसं बी फार्म नंतर. ड्रग इन्स्पेक्टरच्या पण पोस्ट असतात. ड्रग इन्स्पेक्टर राईट. म्हणजे पण कसं आहे ना, की साधारणतः प्रत्येक 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये निघतात या वॅकन्सीज. या पण रेग्युलरली नसतात. त्यामुळे थोडासा इश्यू आहे. म्हणून ज्या रेग्युलर एक्झाम्स होणाऱ्या असतात त्याच्यासाठी जर तयारी केली, आणि बेसिकली काय आहे, की आजकालच्या एमपीएससी थ्रू ज्या ओपन कॉम्पिटिशन्स म्हणजे ज्या सरळ सेवेच्या ज्या भरती आहे, त्या सरळ सेवांमध्ये आता जे सिलेबस आलेला आहे, त्या सिलेबसमध्ये तुम्ही एक्झाम कुठलीही द्या, म्हणजे समजा सब्जेक्ट रिलेटेड जरी तुम्ही एक्झाम दिली, समजा तुमचं आता फार्मासिटी आहे, फार्मास्युटिकल्स, ओके, कुणाचा ऍग्रिकल्चर असेल, ओके, कुणाचा आणखी सोशल वर्कचं असेल, ओके, महिला व बाल विकास अधिकारी वगैरे, या सगळ्याच परीक्षांसाठी इतिहास, भूगोल, बुद्धिमापन, अंकगणित, करंट अफेअर्स, जनरल सायन्स, राज्यघटना, समाजसुधारक हे सर्वांसाठी कॉमन झालेला आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांचा जो ट्रॅडिशनल अभ्यास आहे तो काही तुम्हाला सुटणार नाहीये. ओके, प्रेरणा. सो आपल्याला आपल्या फील्डमध्ये जायचं जरी असेल तरी आपल्याला सामान्य अध्ययन हा जो घटक आहे त्याची तयारी करावीच लागेल. अच्छा, नम्रता, तहसीलदार कोणत्या सेक्शन मध्ये येते? तहसीलदार राज्यसेवा परीक्षेतून पोस्ट असते तहसीलदाराची. नम्रता. ओके, आणखी काही प्रश्न आहेत? यस, ओके, दोघांचे आता दिलेत. न्यूजपेपर बरेचसे आहेत. अमृता मी बोलेल त्याच्या संदर्भात. बुकलिस्ट झालं, लँग्वेज झाला. अच्छा, विरेशचा प्रश्न आहे, अक्कलकोटे, ग्रॅज्युएशन करताना युपीएससी साठी तयारी कशी करायची? ग्रेट. नेमकी किती वेळ द्यावा? ओके, आणि एमपीएससी चा स्टडी करताना, ठीक आहे, ते झालाय. हा, सो विरेशचा प्रश्न आहे, नरेश, ग्रॅज्युएशन करताना युपीएससी साठी तयारी कशी करायची? किती वेळ द्यायचा? मेन म्हणजे ग्रॅज्युएशनला तुमचा विषय कोणता आहे. समजा जर ह्युमॅनिटीचा म्हणजे आर्ट्स फॅकल्टी मधला जर विषय असेल तर तुम्ही तो एक ऑप्शनल म्हणून घेऊ शकता तिथे. पण जे अकॅडमिकचा अभ्यास आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास याच्यामध्ये फरक असतो, बराच फरक असतो. तुमचा अकॅडमिकचा अभ्यास सोबत जर तुम्ही ह्या अँगलने पण जर केला, पण तुम्हाला जे तुमचे रेग्युलर टीचर्स असतील, तो युपीएससी साठी जो लागणारा किंवा कॉम्पिटिटिव्ह साठी लागणारा जो अप्रोच आहे तो तुम्हाला एखाद्या अकॅडमी मध्ये जॉईन केल्यावर डेव्हलप होऊ शकतो. तो इथे होत नाही. कारण जर अकॅडमिकच्या जर बघितले क्वेश्चन्स बघितले तर 1857 म्हणजे एक 1857 ची कारणे लिहा अशा टाईपचे प्रश्न असणार आहेत. समजा इतिहासाचा जर प्रश्न पण युपीएससीचा प्रश्न किंवा एमपीएससीचा प्रश्न तसा असणार नाहीये. युपीएससीचा प्रश्न असणार आहे की 1857 वर च्या उठावानंतर भारताच्या सामाजिक व्यवस्थेवर काय परिणाम झाला. म्हणजे तुम्हाला एक वैचारिक हे तुम्हाला वेगळे हे करायला लागणार, म्हणजे विचार करायला लागणार आहे. जसं तसं तुम्ही कॉपी करून लिहू शकत नाहीत युपीएससीला, कारण तुम्हाला तो बाय हार्ट तो विषय समजून घ्यायला लागतो. तिथे युनिव्हर्सिटीचे एक्झाम असतात, म्हणजे एक जस्ट लाईक अ प्लीज राईट डाऊन वाले, म्हणजे पुस्तकात जसं आहे ना बाबा तू मेमराईज करून आलेला आहे इथे दाखव बरं छापून, अशा टाईपचे ते प्रश्न असतात. पण युपीएससीचे प्रश्न थोडे वेगळे असतात. मंगेश सर तुम्हाला ते चांगले पद्धतीने सांगतील. म्हणजे युपीएससीचे जर क्वेश्चन्स बघितले ना, सगळे अनालिसिस, एक्सप्लेन अशा टाईपचे वर्ड्स वापरलेले असतात. राईट डाऊन नुसते नसतात, नोट नसतात, तर अनालिसिस वर जास्त भर असतो. म्हणजे तुम्ही एखादी हिस्ट्रीचा एखादा इन्सिडन्स जर विचार केला तर त्याचे प्लस मायनस काय परिणाम झाले, कोणावर परिणाम झाले, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मात्र अकॅडमी म्हणजे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये तो तसा टाईपचा अभ्यास नसतो.
त्यामुळे तुम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन असणं जरुरी आहे. एक अप्रोच डेव्हलप होणं जरुरी. सुरुवातीचा 5-6 महिने एक अप्रोच साठी तुम्हाला वेळ द्यायला लागणार, की तिथे एक्झॅक्ट काय अप्रोचने तुम्हाला तिथे अभ्यास करायचा असतो. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एमपीएस असू दे किंवा युपीएससी असू दे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं मंगेश सर चांगलं मार्गदर्शन करू शकतात, की कसा अप्रोच असायला पाहिजे. एक्झॅक्टली. नाही हा झाला अप्रोचचा. त्यांनी असं विचारलं होतं, की अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला कशा पद्धतीने करायचं? म्हणजे जसं आता काही विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला आपल्याकडे सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत, की हां. जे आपल्या इकडे वीकेंड किंवा संडेच्या बॅचेस असतात 2.5-3 वर्षाच्या हो, हो. आणि त्याच्यामध्ये ते तयारी करतात. म्हणजे ज्यांचं टार्गेट आहे, की पहिल्या अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये IAS, IPS व्हायचं. राइट. काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर होतात. तर त्याचा हो. प्रश्न होता आपला, की UG लेव्हलला कशी तयारी करायची? म्हणजे आपण मग न्यूजपेपर रीडिंग असेल किंवा आणखी काय, तर त्याबद्दल थोडं सांगितलं तर हे होईल. मी तर सांगेलच. मेन म्हणजे न्यूजपेपर, मॅगझिन्स हे जे आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तर ते वाचायचेच आहेत. नंतर जनरल स्टडीज जे तुमच्याकडे आता सॅटर्डे संडेला जी बॅच असते, तर जनरल स्टडीज एक चांगला डेव्हलप होऊ शकतो. आणि जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ग्रॅज्युएशनचा जर ऑप्शनल सब्जेक्ट तो जर तुम्ही घेतला तर ते खूपच छान आहे. तर तिथे क्लासला दोन्ही स्टडी ऍट अ टाइम होऊ शकतात. आणि राहिली गोष्ट वेळेचं, तर सॅटर्डे संडेला तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना सॅटर्डे संडे, कारण तुम्हाला अकॅडमिकचा म्हणजे ग्रॅज्युएशनचा अभ्यास करावा लागणार आहे, कारण ग्रॅज्युएशन पास व्हायला लागणार आहे पुढच्या एक्झामसाठी. तर दोन्ही सायमल्टेनियसली ज्यावेळेस जर दोन्ही विषय एकच असतील, तुमचा ऑप्शनल आणि ग्रॅज्युएशनचा विषय, तर ते काही डिफिकल्ट होणार नाहीये. पण समजा जर ते वेगळे वेगळे असतील, तर तुम्ही जनरल स्टडीजवर फोकस करावा आणि जो ऑप्शनल आहे तर तो थोडा म्हणजे थोडा वेळ देत देत त्याला कम्प्लीट करावा. बिलकुल. मी थोडंसं आणखी व्हॅल्यू ॲडिशन करतो या संदर्भात. प्रश्न विचारला होता. कारण हा जो प्रश्न आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचे आहे. विरेशनी प्रश्न विचारलाय हा, ग्रॅज्युएशन करताना UPSC साठी तयारी कशी करायची? नेमका किती वेळ द्यावा? नरेशनी याच्यामध्ये महत्वाचा एक शब्द वापरलेला आहे, की अप्रोच डेव्हलप करावा. आता हा अप्रोच शब्द ना तुम्ही तुमच्या बिलकुल असं घरी तुमच्या याच्यावरती लिहून ठेवा. स्ट्रॅटेजी, अप्रोच, प्रोफेशनल आउटलुक वगैरे वगैरे. ठीक आहे. कॉन्फिडन्स, पेशन्स, हा हे जे 4-5 शब्द आहेत ना, हे तुम्ही आता तुमच्या इथे घट्ट हे करून ठेवा आणि अशी घरी घरी लिहून ठेवा, की हे पाहिजे बाबा आपल्याला अधिकारी व्हायचं आहे तर. काय असतं, की निलेशनी मगाशी प्रश्न विचारला होता, की मी आता निलेश माझ्याकडे जो आहे, तर जवळपास आता तो 30 मध्ये आहे. आणि विरेशचा जो प्रश्न आहे, विरेश तू आता अंडर ग्रॅज्युएटला आहेस का विरेश? अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला? हो सर, मास कम्युनिकेशनला आहे सर, सेकंड इयरला. सेकंड इयरला. म्हणजे आता तू 19-20 वर्षाचा असशील. ओके, 19-20. ठीक आहे? हो सर. बरोबर? येस. सो म्हणजे 2 एज ग्रुप्स बघू, की एक विद्यार्थी माझा आता 30s मध्ये आहे आणि एक विद्यार्थी जो आता तू आहेस, तू 20s मध्ये आहे. जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट करणारे आहेत, त्यांना मी कालही सांगितलं होतं, की तुमच्याकडे इतकी महत्वाची संधी आहे, एवढी महत्वाची संधी आहे, की तुम्ही जर सिन्सिअरली, जेन्युइनली अभ्यास करणारे असाल, तर तुम्ही 22व्या वर्षी मी सांगतो, तुम्ही 22व्या वर्षी UPSC सारखी एक्झामिनेशन, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 100% पास होऊन तुम्ही 22व्या वर्षी IAS, IPS, फॉरेन सर्व्हिसेस, रेव्हेन्यू सर्व्हिसेस, व्हॉटएव्हर ज्या काही सर्व्हिसेस असेल, त्या सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकता. आणि हे काही खूप आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही. अलीकडच्या काळामध्ये अनेक असे रिझल्ट्स आहेत, की जे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS, IPS होतात. माझा प्रवीण मुंडे जो झाला काळचुकीच्या पॉइंटला, तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IPS झाला. आता जळगावचा SP आहे. ओके, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, डॉक्टर रामदास भिसे सेकंड अटेम्प्ट मध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसला झाला. MBBS झाल्यानंतर 2 वर्षांनी झाला तो. तो आता सोलापूरला इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस मध्ये आहे. जय वाघमारे IIT, IIM मधून शिकलेला विद्यार्थी, पण त्यांनी प्रायव्हेट जॉब केला, नंतर सोडला. तो 27व्या वर्षी पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाला, IRS झाला, आता डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्सला.
ओके, असे अनेक विद्यार्थी होतात, पहिल्या अटेम्प्ट मध्ये होतात. बरं असं नाही की मेडिकल बॅकग्राऊंडचेच विद्यार्थी झाले. जे विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थी सुद्धा एमपीएससी थ्रू, युपीएससी थ्रू फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय होतात. आता आता कमी एज मध्ये क्वालिफाय कोण होतं, तर जे विद्यार्थी त्यांचा अभ्यास हा अंडर ग्रॅज्युएट लेवलला सुरू करतात ते लोक होतात. म्हणजे आता मी असं बिलकुल सजेस्ट करत नाही कुठल्याच विद्यार्थ्याला. माझ्याकडे मुंबईला अनेक पॅरेंट्स येतात की सर मुलगा 9व्या वर्गात आहे, 10व्या वर्गात आहे, तुमच्याकडे तुम्ही क्लास घेता का? मी त्यांना स्पष्ट सांगतो की याला 10वीचा अभ्यास करू द्या, 12वीचा अभ्यास करू द्या आणि याचं जे थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो की खेळण्या बागडण्याचं वय जे आहे तर ते त्याला जगू द्या. आजकाल काही 11वी 12वीतले विद्यार्थी खेळत बागडत नाहीत आधीसारखं. ओके, ते आजकाल मोबाईलच खेळण्या बागडण्यासाठी असतो आपल्याकडे. सो पण मी स्पष्टपणे 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नॉर्मली रेग्युलर बॅचेससाठी किंवा वीकेंड बॅचेससाठी सुद्धा घेत नाही. फारच झालं तर आमचा समर व्हॅकेशन्स मध्ये 1 महिन्याचा कोर्स असतो फाउंडेशन. त्याला मी 9वी, 10वी, 11वीच्या विद्यार्थ्यांना त्याला प्रवेश देतो. आणि फाउंडेशन कोर्स जो अनेक लोक 1-1 वर्ष घेतात तो मी 1 महिन्यात घेतो. कारण फाउंडेशन 1 महिन्यातच होत असतं, त्याला 1 वर्ष लागत नाही. आता तुम्ही 12वी जसे पास होता, आता तू SY ला आहे किंवा अनेक विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट इयरला आहे. त्यांनी काल पंकज मोरे सरांनी सांगितलं होतं जब जागे तब सवेरा. तर तुम्हाला वाटतंय ना की आपल्याला 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 24व्या वर्षी IAS IPS व्हायचं असेल तर तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात तर सुरुवात करा. सेकंड इयरला आहात सुरुवात करा. थर्ड इयरला आहात सुरुवात करा. ग्रॅज्युएशन होऊन नुकतंच 1 वर्ष आहे सुरुवात करा. टार्गेट डिसाईड करा. UPSCची तयारी करायची आहे की MPSCची तयारी करायची आहे? स्टाफ सिलेक्शनची तयारी करायची आहे की बँकेचे एक्झाम्स द्यायचे आहेत की आणखी कुठल्या छोट्या लेवलच्या द्यायच्या आहे? मगाशी एकी जणीने विचारलं की तलाठीची एक्झाम. काही हरकत नाही. तलाठीची परीक्षा पण द्यायची असेल तरी हरकत नाही. पण ध्येय निश्चिती नावाचा जो प्रकार असतो ना, टार्गेट ओके, ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण टार्गेट जर डिसाईड केलं नाही तर पुढे कसं जाणार? आणि मिक्स टार्गेट ठेवू नका. म्हणजे हे पण द्या, ते पण द्या. आमच्या इकडे अनेक विद्यार्थी असे येतात, की जे म्हणजे माझ्याकडे अनेक विद्यार्थी असे मला कॉल करणारे असतात किंवा काउन्सिलिंगला येतात किंवा कधी-कधी गाईडन्ससाठी येतात किंवा कधी फोनवरती विचारतात, की सर मी 4 वर्षापासून परीक्षेची तयारी करतो, 5 वर्षापासून करतो, 3 वर्षापासून करतोय. क्लासेस लावून करतात, क्लासेस न लावता करतात. ओके, एकदम हाय-फाय क्लासेसला गेलेले असतात. साधी पूर्वपरीक्षा, पहिली परीक्षा सुद्धा क्वालिफाय होत नाही. याचं कारण असं आहे, की आपण काय करतो ना, की आपण एका लेव्हलचा जो अभ्यास असतो, त्या लेव्हलचा अभ्यास करत नाही. म्हणजे आपल्याला IAS ची तयारी करायची आहे. पण आपण आपली लेव्हल कुठल्या लेव्हलचा अभ्यास केला आज का? आपण MPSC सबऑर्डिनेट लेव्हलचा. म्हणजे तुम्ही PSIच्या लेव्हलचा अभ्यास केला आणि तुम्ही अपेक्षा करता UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्वपरीक्षा क्वालिफाय होऊन. कसं होणार? आहे की नाही? सो त्याच्यामुळे ज्या लेव्हलची ती अभ्यास आहे, ज्या लेव्हलची ती परीक्षा आहे, त्या लेव्हलचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि मग ती लेव्हल कशी गाठायची? तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिले एक्झामचं सिलेबस, एक्झामचा पॅटर्न, मागील कमीत कमी 5-6 वर्षांच्या रिलेव्हंट रिसेंट क्वेश्चन पत्रिका, क्वेश्चन पेपर्स याच्यासाठी बघायचे असतात. कारण ट्रेंड अनालिसिस त्यातून कळतो. तर तुमच्याकडे लास्ट 5-6 इयर्सचे क्वेश्चन पेपर्स पाहिजे. तुमच्याकडे त्याचं सिलेबस पाहिजे. पूर्वपरीक्षेचं सिलेबस 1 लाईन असतं सगळ्याच एक्झामसाठी. त्याच्यामुळे त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं असेल तर तो ट्रेंड अनालिसिस करणं आवश्यक आहे. मुख्य परीक्षेचं सिलेबस हे नॉर्मली एक्सप्लेनेटरी असतं. आणि नंतर काही परीक्षांसाठी म्हणजे आता UPSCला इंटरव्ह्यू असते, MPSC राज्यसेवेला इंटरव्ह्यू आहे, PSIच्या परीक्षेला इंटरव्ह्यू आहे, स्टाफ सिलेक्शन CGL ला वगैरे इंटरव्ह्यू असतो. ओके, बँकांच्या परीक्षांना सुद्धा PO जर गेलात तुम्ही तर इंटरव्ह्यू आहे. परंतु बाकीच्या क्लरिकल लेवलच्या एक्झाम्सला इंटरव्ह्यू नसतात. सो आता UPSCची तयारी कशी करायची किंवा UPSCच्या माध्यमातून इतर एक्झामची तयारी कशी करायची हे थोडंसं मी आता सांगतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे जे आता फर्स्ट इयरला आहेत किंवा जे आता सेकंड इयरला आहेत, त्या लोकांची प्रिपरेशन साधारणतः तुम्ही कोचिंग जॉईन करा अथवा नका करू. पण कमीत कमी तुम्हाला जर एक मेंटरशिप असेल, एक चांगलं गायडन्स जर असेल, तर तुम्ही प्रॉपर गायडन्समध्ये म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती तुमच्या समोर असा पाहिजे, ज्याला कमीत कमी या एक्झामच्या मुख्य परीक्षेचा, 2 मुख्य परीक्षांचा, एका इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. ओके, सो त्याचा जर आपल्याला अनुभव असेल तर
त्याच्या अनुभवाच्या आधारावरती त्याच्या गायडन्समध्ये तुम्ही प्रिपरेशन जी आहे तर ती करू शकता. तर पहिल्या वर्षी तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर पहिल्या वर्षी तुम्ही, जसं आमच्या इथे अशी पद्धत आहे की पहिल्या वर्षी आम्ही आमचे जे विकेंडचे विद्यार्थी असतात अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयरचे किंवा जॉबला जाणारे विद्यार्थी पण आमच्या त्या विकेंडच्या बॅचेसमध्ये असतात. नॉर्मली ती आमची संडेची असते, पण आम्ही आता लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन बॅचेस घेतोय, तर त्यामुळे आम्ही विकेंड केलं. आणि जे आमच्याकडे विकेंडच्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांना आता आम्ही रेग्युलर पण शिकवतो. 6 ते संध्याकाळी 6 to 8:30 ची लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये ते विद्यार्थी असतात. तर आम्ही पहिल्या वर्षामध्ये काय करतो ना, की जो जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 आहे युपीएससी प्रिलिम्सचा, त्याचं ऑलमोस्ट सगळं सिलेबस कव्हर करतो. तो 1 वर्षाचा जरी कोर्स केला तरी पण तो विद्यार्थी जर त्याला पुढे जायचं नसेल तर त्याच्या आधारावरती तो स्टाफ सिलेक्शनच्या मल्टीटास्किंग, CHSL, बँकेच्या एक्झाम्स, एमपीएससीच्या छोट्या मोठ्या एक्झाम्स, अगदी राज्यसेवा परीक्षा आणि युपीएससीची पूर्व परीक्षा सुद्धा तो क्वालिफाय होऊ शकतो. एवढी लेवल त्या विकेंडच्या बॅचची असते. पहिल्या वर्षामध्ये 2 पेपर संपले की दुसऱ्या वर्षी आम्ही त्या विद्यार्थ्याला म्हणजे सेकंड इयरला तो असताना सांगतो की बाबा तू आता आठवड्यातून 3 दिवस तुला रेग्युलरली यावं लागेल. मग त्यावेळेस आम्ही त्याचे जनरल स्टडीचे जे पेपर्स आहेत, जे 4 जनरल स्टडीचे पेपर्स असतात ते आम्ही करून घेतो ऑलमोस्ट. ओके. आणि नंतर मग एसे रायटिंग, लँग्वेजचे पेपर्स वगैरे हे पण आपण करून घेतो. आणि नंतर तिसऱ्या वर्षी त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे, नॉर्मली आता माझ्याकडे मॅक्झिमम विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनला येतात, कारण हिस्ट्रीला मला त्यावेळेस खूप चांगले मार्क्स असायचे आणि मराठी लिटरेचर पण माझा सब्जेक्ट होता. पण आता मराठी लिटरेचरचे विद्यार्थी असे काही विशेष भेटत नाही. परंतु इतिहास ऑप्शनलसाठी मी घेतो आणि इतिहासाचं नंतरच्या तिसऱ्या वर्षामध्ये साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये 6-7 महिन्यामध्ये आम्ही इतिहास ऑप्शन, हिस्ट्री ऑप्शन सुद्धा आठवड्यातून 3 दिवस कंप्लीट करतो. म्हणजे जो विद्यार्थी माझ्याकडे, म्हणजे मी माझ्याकडली पद्धत सांगतोय, एक साधारणतः 2.5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची पूर्ण प्रिपरेशन आमच्याकडे होते. कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत त्या विद्यार्थ्याला 1 वर्ष मिळतं, कारण 21 वर्ष त्याचे पूर्ण व्हायचे असतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. आता हा जो आमचा पॅटर्न आहे, याच पद्धतीने जर तुम्ही सुद्धा तुमचं टार्गेट केलं, जसं पहिल्या वर्षी तुम्ही GS कंप्लीट करा सगळं तुमचं, म्हणजे जो ट्रॅडिशनल पार्ट आहे, जो पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला असतो, हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, ज्योग्राफी आहे, इंडियन ज्योग्राफी, वर्ल्ड ज्योग्राफी, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स, ओके, कॉन्स्टिट्यूशन आहे, इकॉनॉमी आहे, जनरल सायन्स आहे ना. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा जो पार्ट आहे, करंट अफेअर्स वगैरे आहे, म्हणजे रेग्युलरली न्यूजपेपर रिडिंगची थोडीशी सवय. हे जे आहे हे तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासासोबत पहिल्या वर्षापासून किंवा फर्स्ट इयर पासून किंवा सेकंड इयर पासून करू शकता. जर तुमचं फर्स्ट इयरला जर कुठे कोचिंग जॉईन नसेल केलं तर मिनिमम तुम्ही सेकंड इयरला तुम्ही कोचिंग जॉईन करायला पाहिजे. ओके, सेकंड इयरला जर केलं तर सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये तुमचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो अलॉंग विथ ग्रॅज्युएशन. आणि नंतर ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष कोचिंग झाल्यानंतर परत तुम्ही फुल टाइम रिव्हिजन करू शकता. आता याच्यामध्ये मग प्रश्न येतो की आर्ट्स बॅकग्राऊंड, सायन्स बॅकग्राऊंड, इंजिनिअरिंग, मेडिकलचे विद्यार्थी, मोस्टली मेडिकलच्या विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही, पण ते वीकेंडची बॅच करू शकतात. ओके, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना वेळ मिळतो. माझ्याकडे बरेचसे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. माझ्याकडे जे MBBS वगैरे करणारे विद्यार्थी आहेत तसे पण आहेत माझ्याकडे आहेत. आणि जे आर्ट्सचे आहेत, आर्ट्स आणि कॉमर्सचे, त्यांना तर म्हणजे मोस्टली आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे BA वगैरे करतात त्यांना तर स्पर्धा परीक्षांच्या शिवाय विशेष असं करिअर नाही आहे. कारण पुढे चालून आर्ट्समध्ये वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएशन जरी सब्जेक्ट असले तरी त्याच्या बेसिसवरती नोकऱ्या मिळणं हे डिफिकल्ट आहे. जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे. ओके, सो त्यामुळे तुम्ही जशी आमची म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही कोचिंग मध्ये डिझाईन केलेलं आहे तसाच प्लॅन तुम्ही एक तर वैयक्तिक करा, सेल्फ स्टडी करा, कोणी मेंटर असेल तर त्याच्या मार्गदर्शनामध्ये करा, पण हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्व परीक्षेची तयारी 1 वर्षामध्ये घ्या. ओके, त्याच्याच आधारावरती तुम्ही मुख्य परीक्षेची इमारत बांधू शकता. आणि नंतर जर तुम्हाला आणखी म्हणजे जर सतत सांगणारे लोक असतील तर तुम्ही ऑप्शनल वगैरे अशा पद्धतीने तुम्ही 3 वर्षात प्रिपरेशन तुमची करू शकता. ओके, पण सगळ्यात महत्वाचं आहे की गायडन्स हे तुम्हाला राईट मिळालं पाहिजे. कुठल्या तरी एखाद्या म्हणजे ज्यांनी UPSC किंवा MPSCचा अभ्यासच केला नाही
किंवा ज्यांनी कधी पूर्वपरीक्षाही क्वालिफाय केली नाही, मुख्य परीक्षा दिली नाही, इंटरव्ह्यूचा अनुभव नाही, त्यांनी जर तुम्हाला गायडन्स केलं, ओके, तर ते असं होतं की मग कारण आपल्या इकडे सांगणारे असं खूप लोक असतात, ठीक आहे. सो तसं होणार नाही. सोनाराने कान टोचावे असं म्हणतात ना आपल्या इकडे, तर तसा हा प्रकार आहे. ओके. सो एनिवे, हा, तर हे एक उत्तर झालं. क्वेश्चन होतं. तुझा जो प्रश्न होता, हा, येस. आणखी बाकीच्यांचे काही प्रश्न असतील तर विचारा. हा, येस, बोला. कांचन सर, हा, कांचन, येस. सर माझं सरांना एक हा, क्वेश्चन कांचन, बोल होतं ना. की हा, हा, आवाज बोल. येतोय? हा, येतोय, मी येतोय, तर बोल. सरांची स्टुडंट आहे, मॉर्निंगच्या बॅचलाच आहे मी सरांकडे. पण कसं माहितीये, आपण जेव्हा स्टडी करतो बरोबर, आता जर मी आज स्टडी केली आहे बरोबर, तर ते मी नेक्स्ट डेला जर म्हणजे रिवाइज वगैरे करायला जाते ना, तर काही काही टॉपिक्स असे असतात की ते लक्षात नाही राहत आपल्या. म्हणजे त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी यूज करू शकतो आपण? नरेश, तू सांग. मी मगाशी त्याचं उत्तर दिलेलंच आहे की एक ग्रुप डिस्कशन. नरेश, तुझ्यासाठी प्रश्न आहे. हो हो, याचं उत्तर मी आधीच बोलताना सांगितलेलं होतं की ग्रुप डिस्कशन, तुम्ही एक ग्रुप बनवायचा आहे आणि जे जो टॉपिक आपल्याला सर्वात डिफिकल्ट वाटतो, आता एखादा एक्स टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, दुसऱ्या तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाय टॉपिक डिफिकल्ट वाटेल, तर तो तुम्ही डिस्कस करा. डिस्कशनने खूप गोष्टी क्लिअर होतात. जी गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली नसते, तर ती तुम्ही डिस्कशनने जास्त अंडरस्टँडिंग होते. दुसऱ्याकडनं मार्गदर्शन करायला तर सर असणारच आहे तिथे. आता तुम्ही ऑलरेडी सरांच्या क्लासमध्ये आहात, तर ते तर ठीक आहे, पण तुम्ही बाकीच्या बॅचमेट सोबत जर डिस्कस केलं तर डेफिनेटली तो टॉपिक लवकर क्लिअर होईल. आणि म्हणजे ही आमची स्ट्रॅटेजी होती. आणि परत म्हणजे आता सरांनी सांगितलं, माझी वाईफ ती ऑफिसर आहे, पण ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस ती ऑफिसर नव्हती, ती हाऊस वाईफ होती. पण ती तयारी, म्हणजे माझी तयारी चालू होती त्यासोबत तिची तयारी चालू झाली. आणि नंतर ती पहिल्या अटेम्प्टलाच राज्यसेवा पास झाली. आणि पोस्टही मिळाली तिला. नंतर इंजिनिअरिंगच्या बेसवरही तिला ऍट अ टाइम तिने 2 पोस्टही काढल्या. पण त्यावेळेस आम्ही बांद्राला असायचो, तर आम्ही सोबतच, म्हणजे आम्ही सोबत स्टडी रूमलाही असायचो आणि घरी आल्यावरही तेच असायचं. फक्त मी मधल्या काळात ऑफिसला गेलेलो असायचो, तेवढं फक्त डिस्कशन नसायचं. आणि मग स्टडी वगैरे जे शनिवार रविवारी रेग्युलर आम्ही अभ्यास करायचो सोबतच बसून, आणि अभ्यास करता करता आम्ही एकमेकांशी बोलून तो विषय क्लिअर करायचो. तर तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जे बॅचमेट्स वगैरे आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतात, किंवा सरांसोबत ज्यावेळेस तुमचा ऑफ टाइम असेल, सरांना वेळ असेल, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी हे करू शकतात. तर तो विषय जास्त लक्षात येईल, जो काही डिफिकल्ट टॉपिक असेल. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तर तुमचा सर, तुम्ही पण जास्त सांगू शकतात एखादा विषय येस, जास्त. येस. कांचन, आता बघ, हा, सर. नरेश सरांनी सांगितलंय की ते त्यांच्या मिसेस सोबत डिस्कशन करायचे, ठीक आहे. हा, सो म्हणजे बघा, विद्यार्थी घरीच होते. 2 विद्यार्थी. ठीक आहे. तर आता याच्यावरती कसं आहे ना नरेश, मी यांना एक सांगत असतो फॉर्म्युला. म्हणजे माझी एक पद्धत अशी आहे नेहमीची, तुमच्या वेळेस पण मी ते हे करायचो, की आपलं जे काल लेक्चर झालेलं असतं ते नेक्स्ट डेला रिवाइज करणे आणि क्वेश्चन्स विचारणे, आहे की नाही. हा प्रकार मी अजूनही हे करतो. आता काय होतंय की लक्षात राहत नाही, याचा अर्थ असा आहे की आपण त्या गोष्टीला रिवाइज करत नाही. शाळेमध्ये आपल्याला, तुम्ही आठवा, म्हणजे आमच्या वेळेस तरी सांगायचे बाबा, आता आता नवीन याच्यामध्ये जनरेशनला शाळेतले मास्तर सांगतात की नाही सांगत माहित नाही, मोठा प्रश्न आहे हा. काय नाही पण सांगत. हा, नसते. असं म्हटलं तर आणखी पंचायत व्हायची. ओके. पण जे जे खरोखर चांगले गुरुजी आहेत, जे चांगले टीचर्स आहेत, ते स्कूल लेवलला विद्यार्थ्यांना सांगतात, पोटतिडकीने सांगतात. ग्रामीण भागात तर मी बघतो की ग्रामीण भागात सांगतात. शहरी भागामध्ये आता शिक्षण म्हणजे धंदा झालेला आहे. मोठ्या मोठ्या सो कॉल्ड स्कूल्स वगैरे असतात. त्याच्यामुळे ते जे मनापासून असतं ते माहित नाही मला आहे की नाही आहे. पण वाचन, चिंतन आणि मनन ही जी प्रक्रिया आहे ना, हे लाईफ टाईम तुम्ही लक्षात ठेवा. कुणीही वाचन, चिंतन आणि मनन जे वाचता तुम्ही, त्याला
वाचन, त्याला चिंतन करा. चिंतन करणे म्हणजे आपण आता म्हणजे चाललोय आता समजा मुंबईचे विद्यार्थी आता तर कोरोनामध्ये आपण सगळे ऑनलाईनच भेटतो. त्याच्यामुळे तुमचा 2 तासाचा प्रवास जो असतो, 2-3 तासाचा प्रवास माझ्याकडे येण्या-जाण्याचा, हे बाकीच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नसावी. कारण बाकीच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या बाजूलाच कोचिंग पाहिजे असतं, जर समजा मिळालं तर, है ना? पण मुंबईचे जे विद्यार्थी आहेत ते खूप संघर्ष करून येतात आमच्यापर्यंत. कोणी पनवेलला राहतो, कोणी तिकडे कांदिवलीला राहतो, कोणी तिकडे वसई विरारला राहतो, नालासोपाऱ्याला राहतो, कोणी कल्याण बदलापूरला राहतो. ते माझ्या ठाण्याच्या ब्रांचला येतात किंवा माझं घाटकोपरला ब्रांच विद्याविहारला होतं तिथे येतात. 3-3 तास तुम्ही लोक येता माझ्याकडे. आता कोरोनामुळे आपला तो टाइम वाचतोय ऑनलाईन कोचिंगमुळे. सो बेसिकली कसं आहे ना, की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आपण जर ट्रॅव्हलिंग करत असू तर आपण जे शिकलेलो आहोत त्या गोष्टीला तुम्ही चिंतन करा. आणि मग त्याला मनन करणे म्हणजे काय, तर त्याला रिवाइज करणे, परत 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 त्याला रिवाइज करणे. वाचन, चिंतन आणि मनन ही प्रक्रिया ठेवा. आणि मी बऱ्याचदा हे पण सांगत असतो, जसं नरेशने आता महत्वाचा मुद्दा सांगितला, की मिसेस सोबत डिस्कशन करायचो. तुम्ही जे काही वाचलेलं असेल ना, ते तुमच्या घरचे, तुमचे पॅरेंट्स असतील, तुमचा लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना बोर झालं तरी चालेल, पण त्यांना तुम्ही जे काही वाचलेलं असेल ते त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करत चला किंवा त्यांना ती इन्फॉर्मेशन शेअर करत चला. की बाबा फॉर एक्झाम्पल एखादा एखादा घटक घेतला जिओग्राफी, मग आता जिओग्राफीमध्ये सोलार सिस्टीम आहे किंवा जिओग्राफीमध्ये क्लायमेट कसं असतं, मान्सूनचे विंड्स कसे जनरेट होतात, है ना? किंवा हिस्ट्रीमध्ये एखादा आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, है ना? कशा पद्धतीने काँग्रेसची मुवमेंट होती, सामाजिक सोशल रिफॉर्म्स कसे झाले, तुम्ही घरच्या लोकांना डिस्कस करू शकता ना. याच्यामुळे काय होईल, की तुम्ही तुमचं रिव्हिजन होणार, तुमच्या त्या गोष्टी रिकॉल होत जातील. आणि मग एक लेवल अशी येते, सगळ्यात महत्वाचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मॅच्युरिटी लेवल येणं. त्या सॅच्युरेशन पॉइंटला तुम्ही क्लिक करता. नरेशने आता परत उदाहरण दिलं, की त्यांच्या मिसेसनी 2 पोस्ट हातामध्ये होत्या. का हातामध्ये होत्या? कारण कुठेतरी तो अभ्यास असा झालेला होता, की तो एक सॅच्युरेशन पॉइंट आला, मॅच्युरिटी लेवल आली आणि पोस्ट आल्या. आमचे पण काही विद्यार्थी आहेत. मागे तुमच्यापैकी आता 2-4 विद्यार्थ्यांनी कदाचित ते अटेंड केलं असेल. स्वाती सुर्वे. स्वाती सुर्वे जी माझी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनची विद्यार्थिनी होती. एमपीएससी म्हणजे बँके थ्रू पोस्ट, LIC थ्रू पोस्ट, त्याच्यानंतर एमपीएससी थ्रू पोस्ट आणि अल्टिमेटली जे ध्येय होतं तिचं युपीएससी, तो युपीएससी थ्रू इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसेसला तिचं सिलेक्शन झालं आणि आता ती इंडियन नेव्हीची फायनान्शियल ऍडवायझर आहे. युट्यूबचं चॅनल जर तुम्ही माझं सबस्क्राईब केलेलं असेल, IAS संबोधी न्यूज, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी कृपा करून ते चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा. IAS संबोधी न्यूज आपलं युट्यूबचं चॅनल आहे. त्याच्यावरती अधिकाऱ्यांचे आणि आमचे कितीतरी 125 पेक्षा जास्त व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहे फुकटमध्ये, फ्रीमध्ये. आणि व्हिडिओ काही ट्रेलर नाहीये त्याच्यामध्ये 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा आहे ना, म्हणजे मॅक्झिमम सबस्क्रायबरसाठी 2-2 तासाचे व्हिडिओज आहेत ते. तर त्याच्यामध्ये त्या स्वाती सुर्वेचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा तुम्ही. म्हणजे हे सेशन झालं की उद्या परवा तो व्हिडिओ बघा. स्वाती सुर्वेचा आहे, रोशन कांबळेचा आहे, परत कालीचरण खरतडे IAS ऑफिसर तेलंगणा कॅडर त्याचा आहे, जय वाघमारेचा आहे, अर्चना पुजारीचा आहे, माझी विद्यार्थी, जय माझा विद्यार्थी आहे, फर्स्ट मध्ये आहे. यांचे सगळ्यांचे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी काय स्ट्रॅटेजी सांगितल्या वगैरे हे सगळं बघा. सो बेसिकली हे वाचन, चिंतन, मनन, रिकॉल, रिव्हिजन आणि मग मॅच्युरिटी लेवल, सॅच्युरेशन पॉइंट तिथे आलं, 100% पोस्ट निघाली. या प्रक्रियेतून जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत सिलेक्शन नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके कांचन, आय होप की समजलं असेल आता. कांचन काही हो, प्रश्न? नाही हा? सर. नाही. हा, तू तुझ्या जिथे जॉब करते ना, तर तुझे जे एम्प्लॉईज आहेत तुझ्या अंडरमध्ये जे काम करतात, त्यांना सांगत राहायचं आपलं इतिहास, भूगोल वगैरे, भारतीय संविधान. जॉबला कंटाळलेले बोर असतात. होत. अच्छा, जॉबला कंटाळलेले असतात म्हणून तर त्यांचा पण मनोरंजन होईल ना, थोडीशी नवीन इन्फॉर्मेशन त्यांना ऐकायला मिळेल. जे आपण क्लासमध्ये मॉर्निंगच्या 7 ते 9:15 लेक्चरमध्ये शिकवतो, ते ऑफिसला गेलं की ज्यावेळेस लंच ब्रेक वगैरे असतो त्यांनाच पकडायचं विचारांना. होऊ शकते की एखाद्याच्या मनात परिवर्तन होईल, त्याला पण अभ्यासाची गोडी लागेल. हे करत चला, थोडंसं या ऍक्टिव्हिटीज करत चला. ओके, चला. बऱ्याच लोकांनी बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहे. चॅटिंग मध्ये न विचारता जर हे केलं तर बेटर होईल. कोणते बुक्स रीड करावे? ओके, फॉर कॉमर्स स्टुडंट. ओके,
डेली रीड करण्यासाठी आपण कोणत्या न्यूजपेपर सुचवाल? ओके. अमृता, मराठीमध्ये वाचतेस की इंग्लिशमध्ये वाचतेस? अमृता, तू मराठीमधून न्यूजपेपर वाचते की इंग्लिशमधून वाचते? मराठी. ओके. मराठीमध्ये लोकसत्ता हा एक चांगला न्यूजपेपर आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी. हा. सुमन राम कोणते बुक रीड करावे फॉर कॉमर्स स्टुडंट? ओके. कॉमर्स स्टुडंट किंवा आर्ट्स किंवा सायन्स असं काही UPSC MPSCच्या प्रिपरेशनला नसतं. पुस्तकांची एक लिस्ट आहे, मी तुला ती पाठवून देईल. ठीक आहे, मला नंतर मेसेज कर. अच्छा, सुमन रामचा एक प्रश्न आहे, UPSC चे क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक वर जास्त विचारले जातात? यस. ओके. कसे अच्छा, कॉमर्सच्या स्टुडंटनी UPSC ची तयारी कशी करावी? ठीक आहे, मी त्या प्रश्नाला घेतो. उत्कर्षा धोंगडे, अच्छा, which option was okay, which was your option subject and how did you prepare for it? नरेश, हा तुझ्यासाठीचा प्रश्न आहे. ऑप्शन्स माझा पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी होता. तर पॉलिटिकल सायन्स तर रॉड्रिक सरांनी आपल्या जोसेफ सरांनी हे केलेला, आणि जिओग्राफी जो आहे तो मी स्वतः प्रिपेअर केलेला होता. जिओग्राफी मध्ये मी मेनली काय केलेलं, माझ्या डायग्राम्स म्हणजे थोडस इंजिनिअरिंगला फ्लो डायग्राम्स वगैरे आपण यूज करत असतो. आता काही जण जर इंजिनिअरिंगचे असतील तर मी स्वतः बरेचसे याचे फ्लो डायग्राम्स बनवून घेतलेले होते. तर त्यामुळे मला जिओग्राफीत बऱ्यापैकी मार्क्स आलेले होते राज्यसेवेला. आणि पण पॉलिटिकल सायन्सला एवढे म्हणजे जसे अपेक्षित होते तेवढे नव्हते आलेले. तर म्हणजे आता जिओग्राफी हा त्यातले मला सोपा वाटला, आणि पॉलिटिकल सायन्स बरंच लेंदी लिहायचं होतं, भरपूर म्हणजे लिहावं लागत होतं, म्हणून त्याच्यात स्कोर नाही झाला. पण जिओग्राफी मध्ये तुम्ही जर डायग्राम्स वगैरे काढल्यात भरपूर आणि फ्लो चार्ट्स बनवलेत तर त्यात हे होऊ शकतं, म्हणजे चांगले मार्क्स होऊ शकतात. आता पण म्हणजे आता हे बरेच 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आता बरेच चेंज झालेले आहेत. आताचे पॅटर्न्स थोडेसे क्वेश्चन्सचे पण चेंज झालेले आहेत. राज्यसेवेलाही चेंज झालेले आहेत. राज्यसेवेला आता जरा जास्त आय थिंक ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे ना राज्यसेवेला आता. राज्यसेवेला मेन्स आता ऑब्जेक्टिव्ह आहे टोटली. हा, त्यामुळे मला असं वाटतं सोपी जाईल आता खरं तर उलट पहिल्यापेक्षा. आधी लिहावं लागायचे पेपर्स, 200 मार्क्सचे पेपर होते. येस. सो मित्रांनो, आज आपल्या सोबत संबोधी करिअर अकॅडमीचे माजी विद्यार्थी आणि आता जे अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनामध्ये, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ सांगली या ठिकाणी ते कार्यरत आहेत, असे नरेश देवराज यांचं आपल्या समोर मार्गदर्शन झालं. 3 दिवसांचा 6, 7 आणि 8 मार्च 2021 या 3 दिवसांचा जो उपक्रम आहे आपला, माझ्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यानिमित्ताने त्यांचं लेक्चर झालं. विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आपल्या सोबत. संबोधीमध्ये का मी येतोय अजूनही, ओके, कारण बरेचदा असं असतं की अनेक विद्यार्थी अधिकारी होतात आमच्या इथून, कधी कधी कॉन्टॅक्ट सुटून जातो, पण काही विद्यार्थी असे असतात की जे नेहमी टचमध्ये राहतात. म्हणजे माझ्याकडे आता तर असं झालंय की जे विद्यार्थी आउट ऑफ मुंबई होते आणि जे वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये होते, त्यांना मुंबईला आल्यानंतरच ते संबोधीमध्ये आवर्जून येतात. पण मोस्टली विद्यार्थी मुंबईला आले की आवर्जून संबोधीमध्ये येतात. तसंच नरेशचं पण येणं जाणं असतंच. पण आता ऑनलाईनमुळे एक गोष्ट झालेली आहे की ऑनलाईन मध्ये आता माझे विद्यार्थी कुठेही असले ऑनलाईन मध्ये तर ते देतात. म्हणजे आतापर्यंत या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर तुषाबा शिंदे, जो 2008चा पासआउट आहे इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस मध्ये, आणि पुणे डिव्हिजनला तो आता खूप मोठा अधिकारी आहे. नुकताच त्याला रेल्वे मिनिस्ट्रीतर्फे पुरस्कार पण मिळाला. त्याचं मागे लेक्चर झालं होतं. त्याच्यानंतर जयचं मागे हैदराबादवरून त्यांनी लेक्चर घेतलं होतं. अर्चना पाटील माझी 2007च्याच बॅचला पहिल्या अटेम्प्ट मध्ये PSI झालेली विद्यार्थिनी आहे, आणि ती मुंबई पोलीसमध्ये आता असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. तिचं लेक्चर मागे झालेलं होतं.
तिने पंढरपूरवरून लेक्चर दिलं होतं, म्हणजे घरी असताना तिने लेक्चर दिलं होतं. सो आता असे कितीक नावं घ्यायची, म्हणजे भरपूर लोकांची लिस्ट आहे आणि आपले हे सगळे जे लेक्चर्स आहेत ते सगळेच्या सगळे आपण अपलोड केलेले आहे. सो मित्रहो, आता अनेक जे संबोधी करिअर अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत, जे आम्ही म्हणत असतो की इतके इतके आमचे विद्यार्थी झाले, तर त्यातले मोस्टली जे क्लासरूम ऑफिसर्स आहेत, क्लास 2 ऑफिसर्स आहेत, हे ऑनलाईन मध्ये मात्र आता नक्कीच वेळ देतात मला. मागे रामदास भिसेने सुद्धा युपीएससी मेन्स मध्ये, युपीएससी मेन्सच्या संदर्भात स्पेसिफिक त्याचं लेक्चर एथिक्सचं मी टाकलेलं आहे. तो एथिक्स या सब्जेक्ट मध्ये त्याला मेन्स मध्ये 136 मार्क्स मिळाले होते. ओके, 132 का 36 मार्क्स, ओके, मेन्स मध्ये. आणि 132-36 मार्क्स मिळणं 250 पैकी हे फार डिफिकल्ट असतं. जे विद्यार्थी युपीएससीची प्रिपरेशन करणारी आहेत त्यांनी युपीएससीचं म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये त्याचं लेक्चर मिळेल तुम्हाला. ओके, डॉक्टर रामदास भिसेचं. तर अशा अनेक लेक्चर्स आहेत. तसंच हे सुद्धा लेक्चर आजचं जे आहे ते महत्वपूर्ण राहिलेलं आहे. कालचे लेक्चर्स 2 लेक्चर्स आपले खूप महत्वाचे झालेले होते. पंकज मोरे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई आणि डॉक्टर हेमंत तिरपुडे, आयुक्त प्रॉव्हिडंट फंड. ओके, सो आणि आता हे तिसरं लेक्चर नरेश धनराज सरांचं झालेलं आहे. सो मी संबोधी करिअर अकॅडमीच्या वतीने नरेश धनराज यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे विशेष धन्यवाद. ओके, आणि आता आपण हे सेशन संपतंय आपलं, परंतु नेक्स्ट सेशन मी स्पेसिफिकली युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी कशी करायची आणि एमपीएससी स्टेट सर्व्हिसेसची त्याची कशी तयारी करायची एक्झॅक्टली. म्हणजे आतापर्यंतचा हा आपला मोटिवेशनल पार्ट होता, इंटरॅक्शन विथ द ऑफिसर्स होतं. आता जो काही टेक्निकल पार्ट आहे युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षाच्या संदर्भात, तर तो मी आता लगेच नेक्स्ट सेशन मध्ये घेतोय. तुम्ही एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता, पाणी वगैरे पिऊन येऊ शकता आणि तुम्ही जॉईनच राहा या सेशनसाठी. नरेश, थँक्यू व्हेरी मच. आणि हा, तुला आता म्हणजे जर म्हणजे जायचं असेल नक्की. तर तू हे होऊ शकतो. विद्यार्थ्यांना एक लास्ट मेसेज देऊन म्हणजे काय एक्झॅक्टली त्यांना हे, तर ते देऊन आपण हे सेशन कन्क्लूड करूया आणि नेक्स्ट सेशन मी चालू करेल नंतर इमिजिएटली. जाता जाता फक्त एक प्रेमाचा सल्ला, चांगला ध्येय निश्चित करा, एक वाटाड्या घ्या सोबत आणि लवकर ध्येयाच्या ठिकाणी पोहोचा आणि तुमच्या करिअर साठी ऑल दी बेस्ट. नक्की माझ्यासोबत या, ऑफिसर्स व्हा, IAS IPS झाला तर खूपच आनंद, माझे बॉस म्हणून या. येस येस येस. आणि धन्यवाद. त्यांना ते शेवटी हे पण सांग की युपीएससीचं महत्व किती आहे ते एका शब्दात सांगितलंय. म्हणजे एक बरेचसे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असा आहे हा. की ते युपीएससीला खूप डिफिकल्ट समजतात आणि एमपीएससीला त्यांना सोपं वाटतं. तर ते पण एक थोडं क्लिअर केलं तर बरं होईल जाता जाता. म्हणजे मी क्लिअर करण्यापेक्षा तू केलेलं बरं होईल. नाही, युपीएससी एक दोघांच्या स्टेटस मध्ये फरक आहे. युपीएससीतनं तुम्ही एक ऑल इंडिया सर्व्हिसेस मधनं येता, ज्यावेळेस IAS किंवा IPS आणि किंवा IRS किंवा इव्हन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधनं कुठूनही इंडियन ऑल इंडिया सर्व्हिसेस मधनं जो येतात त्यांना एक वेगळं स्टेटस असतं आणि स्टेटचं त्या मानाने थोडस जास्त ते जाणवतं. नंतर मग त्यानंतर वाटायला लागतं की अजून थोडा दम लगाना चाहिए था, शायद वहां पे आगे बैठते थे. तर आता तुम्हाला वेळ आहे, तुम्ही करा, प्रयत्न करा. खूप ब्राईट फ्युचर असतं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये खूपच छान सर्व्हिसेस आहेत, अजूनही आहेत. बरेच जण म्हणायला लागले की ऑल इंडिया आता गव्हर्नमेंटचे जॉब रिस्पॉन्सिबल वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे वाढली, तर रिस्पॉन्सिबिलिटी कुठेही असणार आहे. तुम्ही प्रायव्हेट मध्ये गेलात तर रिस्पॉन्सिबिलिटी असणार नाही असं नाहीये, सगळी ठिकाणी आहे. पण या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये येण्याचा फायदा काय आहे, तर तुम्हाला जबाबदाऱ्या तर सगळ्या ठिकाणीच करायच्या आहेत, पण एक सोशल स्टेटस आणि एक समाजासाठी आपल्याला काम करण्याची एक संधी मिळते की मी ज्या समाजातून आलेलो आहोत तिथे मी त्या समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर ज्या आता म्हणजे थोडक्यात सांगतो की माझे वडील एक कामगार कॅटेगरीत आणि मी कामगार विभागासाठी काम करतोय, तर
एक माझा दृष्टिकोन जो असतो, मी ज्या कारखान्यात जातो, तिथे कामगारांचे प्रश्न ज्यावेळेस माझ्या समोर येतात, तर माझा बघण्याचा दृष्टिकोन आणि इतर अधिकाऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन फरक असतो. तर एक आपल्याला तिथे अटॅचमेंट होते. एक थोडंसं आपण पुढे जाऊन विचार करू शकतो त्यांच्या समस्येविषयी. तसं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता. तुमच्या बॅकग्राऊंडचा तिथे यूज होऊ शकतो. मला असं वाटतं आता जे काही इथे जॉईन झालेले आहेत, हार्डली कोणीतरी फार चांगल्या फॅमिली म्हणजे फायनान्शियल चांगल्या कंडिशन मधनं असलेले असतील. बाकीचे सगळे मिडल क्लास किंवा ह्या कंडिशन मधनं आलेले असतात. तर आपल्याला ह्या सर्व्हिसेस मध्ये जाणं नक्कीच चांगलं आहे, जेणेकरून आपण समाजाला अपलिफ्ट करू शकतो. त्याला मी शेवटी मंगेश सरांचा धन्यवाद देतो, मला इंटरॅक्शन साठी बोलवलं. थँक्यू. थँक्यू सर. Yes, you are most welcome and always welcome. Okay. Okay. So thanks a lot, नरेश. आणि आता आपण हे सेशन म्हणजे नरेश देवराज सरांचं जे सेशन आहे हा. हे इथे संपवूया आणि मी इमिजिएटली 2 मिनिटांमध्ये दुसरं सेशन जे आहे तर ते मी सुरू करतो. चला.